बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो तुमचा सेकंड चॅप्टर राहिला आहे, सिंगल फेज AC पॅरलल सर्किट, जो तुम्हाला 12 मार्काचा विचारेल फायनल एक्झाममध्ये, तो या व्हिडिओमधून आपण कंप्लीट करून टाकू. आणि जे काही तुमचं रिमेनिंग समोरचं सुटलं असेल ते पण अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण कंप्लीट करून टाकू. एक्झाम संपेपर्यंत हे व्हिडिओ तुमच्या पाशी ठेवा आणि याच्यातूनच आता अभ्यास करायचा तुम्ही. बघा, सेकंड चॅप्टरमध्ये तुम्हाला काय काय आहे 3 पार्टमध्ये मग मी याला डिवाईड करील आणि कंबाईन करून अपलोड करून देईल. बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, थेरीवाला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारेल, डेफिनेशन विचारेल आणि डेरिवेशन पण कोणत्या टॉपिकवर असते, रेझोनंट फ्रिक्वेन्सी, जे मी तुम्हाला सांगेल. बरोबर आहे. म्हणजे इथे आपलं काय क्लिअर झालं, थेरीमध्ये आपल्याला विचारते डेफिनेशन आणि डेरिवेशन. इथे आपला थेरीवाला पॉईंट क्लिअर झाला. समोर बघा, आता न्यूमरिकलमध्ये 2 प्रकारचे तुम्हाला न्यूमरिकल विचारेल. केस 1मध्ये मी काय सांगते तुम्हाला बघा, आता सध्या मी तुम्हाला हाच सांगते, हा वाला पोर्शन. केस नंबर 1मध्ये तुम्ही न्यूमरिकल कसे सॉल्व कराल तेच बघाल. नंतर तुम्ही आता याच्याकडे लक्ष द्याल. सध्या तुम्ही फक्त फोकस आता याच्यावर ठेवा. इथे बघा, आता केस नंबर 1मध्ये तुम्हाला काय दिलं राहते, जसं मी तुम्हाला म्हटलं आहे, गिवनमध्ये तुम्हाला काय म्हणेल, नेहमी 2 इम्पिडन्स दिले आहे, कशामध्ये, पॅरललमध्ये, आणि तुम्हाला काही कॅल्क्युलेट करायला लावेल. काय कॅल्क्युलेट करावं लागते ते तुम्हाला लिहिलेलं आहे. बघा, 2 इम्पिडन्स पॅरललमध्ये म्हटलं तर तुम्ही डायग्राम कोणती काढाल, ही डायग्राम दिली नसते, तुम्हाला काढावं लागते. डायग्राम कशी काढली आहे बघा, 2 इम्पिडन्स हे पॅरललमध्ये दाखवले आहे. याला मी Z1 म्हटलं तर Z1मधून जाणारा करंट कोणता, I1. Z2मधून जाणारा करंट कोणता, I2. बरोबर आहे. IT म्हणजे हा झाला तुमचा टोटल सर्किटचा करंट, आणि हा जो व्होल्टेजचं साईन आहे हा झाला टोटल व्होल्टेज किंवा होल सर्किटचा व्होल्टेज झाला. बरोबर आहे. एक गोष्ट आता लक्षात ठेवा. आता ज्यांना इम्पिडन्स नावाचा टर्म माहीत नसेल तर त्यांनी थोडंसं इथे 2 मिनटं लक्ष द्या. तर जसं बघा, मी तुम्हाला सांगते की इम्पिडन्स म्हणजे काय होते, Z = R ± JX. याला तुम्ही म्हणता रियल टर्म आणि हा झाला तुमचा इमॅजिनरी टर्म. इम्पिडन्सला जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर तुम्ही काय म्हणता, कॉम्बिनेशन ऑफ रियल आणि इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे, दोघाचं रियल आणि इमॅजिनरी पार्टचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचा झाला इम्पिडन्स. याला लिहिण्याच्या 2 पद्धती आहे. हा जो तुम्ही पॅटर्न लिहिला आहे याला तुम्ही काय म्हणता, तुम्ही रेक्टँग्युलर फॉर्म म्हणता. रेक्टँग्युलर फॉर्म म्हणजे काय, प्लस मायनस लक्षात ठेवायचं. आणि समोर दुसरा एक पॅटर्न आहे याला लिहायचा, त्याला आपण म्हणतो पोलर फॉर्म. तुम्ही जेव्हा सॉल्व कराल न्यूमरिकल तर सगळ्यात आधी कॅल्सीमध्ये तुम्हाला रेक्टँग्युलर फॉर्मचा आन्सर मिळते आणि मग तुम्ही त्याला कन्वर्ट करता पोलर फॉर्ममध्ये, हे लक्षात ठेवा. R म्हणजे काय होतो, तुमचा मॅग्नेट्यूड होतो, आणि फाय म्हणजे अँगल होतो. ह्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. काय, इम्पिडन्सला लिहिण्याच्या 2 पद्धती आहे. रेक्टँग्युलर किंवा कॉम्प्लेक्स जे टर्म आहे त्याला लिहिण्याच्या 2 पद्धती असते, रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलर फॉर्म. बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व कराल तर तेव्हा तुम्हाला आन्सर दोन्ही फॉर्ममध्ये काढायचा आहे, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता पुन्हा इथे येऊन जातो मी, आता कुठे, जे मी तुम्हाला म्हटलं. आता काय सांगणार आहे, सध्या मी तुम्हाला न्यूमरिकल पोर्शन आणि त्याच्यामध्ये पण केस 1 वाले प्रॉब्लेम. ठीक आहे, केस 1 केस 2 नाही आहे, हे मी तुम्हाला सिम्प्लिफाय करायसाठी कॅटेगरी पाळून दिली आहे. आता हे जे न्यूमरिकल तुम्ही बघणार आहे 5-6, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, 2 इम्पिडन्स पॅरललमध्ये दिसेल. बरोबर आहे. अशी डायग्राम काढायची आणि काय काय आता कॅल्क्युलेट करायला लावते ते मी तुम्हाला आता इथे सांगतो. आता इथे लक्ष द्या. फाइंडमध्ये तुम्हाला काय काय विचारते, सर्किट करंट म्हणू शकते, टोटल करंट जर म्हटलं, ओव्हरऑल करंट जर म्हटलं, किंवा सप्लाय करंट म्हटलं. करंट म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, ओम्स लॉनुसार काय असते, I = V/R. V/R कुठे लावू आपण, DC सर्किटमध्ये. पण आता हा आपला AC सर्किट आहे ना, तर Rला आपण इम्पिडन्स लिहितो Z.
बरोबर आहे. आता हा जो करंट आहे हा कोणता करंट आहे? सर्किटचा करंट. टोटल सर्किटमधून जाणाऱ्या करंटला तुम्ही काय म्हणाल? IT. हे हे जे I1 आणि I2 तुम्ही लिहिले आहे ना, हे ब्रांच करंट आहे. I1 पर्टिक्युलर Z1 मधून चालला, I2 पर्टिक्युलर Z2 मधून चालला, बरोबर आहे. पण जर तुम्हाला असं विचारलं की टोटल करंट काढा, ओव्हरऑल करंट काढा किंवा सप्लाय करंट काढा, तर समजून जायचं की तुम्हाला काढायचं आहे टोटल करंट, बरोबर आहे. फॉर्म्युला तोच आहे, I = V/Z. हा जो वोल्टेज आहे हा टोटल वोल्टेज तुम्हाला ऑलरेडी गिवन राहील, बरोबर आहे. आणि हा जो आहे टोटल इम्पिडन्स आहे ZT. आणि मला सांगा ZT कसं काढाल? Z1 × Z2/Z1 + Z2. हे कसं आलं बघा, दोन पॅरलल एलिमेंटला आपण असं सॉल्व करतो, वर करतो मल्टिप्लिकेशन, खाली करतो ॲडिशन, बरोबर आहे. म्हणजे इथे आता तुमचं एक गोष्ट क्लिअर झाली. बघा आता जर तुम्हाला ब्रांच करंट म्हटलं, ठीक आहे, तर तुमच्या डायग्राममध्ये किती ब्रांच आहे? 2 ब्रांच आहे, बरोबर आहे. आणि 2च इम्पिडन्स तुम्हाला क्वेश्चनमध्ये क्लिअर आहे, 2पेक्षा जास्त नाही, ठीक आहे. म्हणून मी डायरेक्ट डायग्राममध्ये काय काढलं, 2 इम्पिडन्स काढले. आणि बघा आता तुम्हाला काय विचारलं आहे? ब्रांच करंट म्हटलं, बरोबर आहे. तुमच्याकडे 2च ब्रांच आहे, एक Z1 आणि Z2 नावाची. Z1 मधून जाणाऱ्या करंटला तुम्ही काय म्हटलं आहे? I1. तर I1 = काय लिहाल? V/Z1, ठीक आहे. कारण ब्रांच 1मधून ब्रांच 1ला नाव काय दिलं आहे तुम्ही? पहिल्या ब्रांचमधल्या इम्पिडन्सचं नाव काय आहे? Z1. आणि त्याच्यामधून जाणारा करंट I1. ब्रांच 2मधल्या इम्पिडन्सचं नाव काय आहे? Z2. त्याच्यामधून जाणारा करंट म्हणजे I2. जे काही आन्सर निघेल त्याच्यासमोर ॲम्पियर लावून द्यायचं, बरोबर आहे. ही गोष्ट झाली करंटची, बरोबर आहे. टोटल करंट म्हटलं तर V/ZT लावायचा. ब्रांच करंट म्हटलं तर V/Z1 हे झालं I1साठी, V/Z2 हे झालं I2साठी, बरोबर आहे. हा करंटवाला पोर्शन तुमचा संपला. आता इथे लक्ष द्या, समोर तुम्हाला काय विचारेल? करंट झाल्यानंतर पॉवर फॅक्टर विचारेल. आता इथे तुम्ही लक्षात ठेवा, पॉवर फॅक्टर म्हणजे काय होते? cos φ. आणि हा जो फाय असतो हा काय असतो? अँगल राहतो, कोणाचा? करंटचा. आता इथे पण 2 गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्हाला पॉवर फॅक्टर इन ईच ब्रांच म्हटलं तर ब्रांच किती आहे? 2च ब्रांच आहे, Z1 आणि Z2 वाली, बरोबर आहे. तर बघा, जेव्हा तुम्ही पहिल्या ब्रांचमधला पॉवर फॅक्टर काढाल तर तुम्ही काय लिहाल? cos φ1. जेव्हा दुसऱ्या ब्रांचमधला पॉवर फॅक्टर काढाल तर काय लिहाल? cos φ2. राहिली गोष्ट φ1ची, तर φ1 काय आहे? अँगल ऑफ करंट I1. आता हा अँगल कसा काढतो जे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला समजेल. cos φ2 काय राहील? अँगल ऑफ करंट I2, बरोबर आहे. कॉपीमध्ये हे तुम्हाला लिहायचं आहे, न्यूमरिकल नाही लिहिले तरी चालेल, त्याची ते PDF पाठवून दिली मी, बरोबर आहे. म्हणजे बेसिक जो पार्ट आहे, म्हणजे कोणत्याही क्वेश्चनसाठी तुम्हाला फक्त हे फॉर्म्युले बघायची गरज आहे, बाकी तुम्हाला काहीच नाही बघायची गरज आहे, ठीक आहे. जर तुम्हाला फक्त असं म्हटलं कि पावर फैक्टर ऑफ होल सर्किट, बराबर है, अगर आपको सिर्फ बोला कि पावर फैक्टर ऑफ होल सर्किट, तो समझ जाना कि आपको टोटल पावर फैक्टर निकालना है, ठीक है. तो कॉस फाय म्हणजे काय राहील आता? अँगल ऑफ करंट IT, म्हणजे टोटल करंटचा जो अँगल निघेल ना तो राहील तुमचा फाय, ठीक आहे. करंटची गोष्ट झाली, पॉवर फॅक्टर झाला, आता उरला काय तुमचा शेवटचा? पॉवर. आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय विचारते? एक तर पॉवर कंझ्युम म्हणते किंवा पॉवर टेकन म्हणते, बरोबर आहे. आता हा स्टेटमेंट वाचा तुम्ही, पॉवर टेकन / पॉवर कंझ्युम बाय ईच ब्रांच. किती ब्रांच आहे? 2, बरोबर आहे. म्हणजे मला इथे काय लिहावं लागेल आता? P1 आणि इकडे P2, बरोबर आहे. आता हा जो फॉर्म्युला मी लावला आहे हा कोणता फॉर्म्युला आहे? ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आहे. कसं समजलं मला? बघा, पॉवर कंझ्युम म्हटलं ना, पॉवर कंझ्युम म्हणजे काय? जो ॲक्च्युली पॉवर वापरलेला आहे,
जो ॲक्च्युली पॉवर यूज होतो, कन्झ्युम होतो, त्याला तुम्ही काय म्हणता, ॲक्टिव्ह पॉवर म्हणता. आणि जो वेस्टमध्ये चालला जातो त्याला तुम्ही रिॲक्टिव्ह पॉवर म्हणता. बरोबर आहे. ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय असते, VI cos phi. इथे काय लिहिलं आहे, ईच ब्रांच म्हटलं आहे ना. तर जेव्हा तुम्ही पहिल्या ब्रांचसाठी काढाल तर करंट कोणता राहील, I1. पॉवर फॅक्टर कोणता राहील, phi1 cos phi1. व्होल्टेज तर पॅरलल सर्किटमध्ये सारखाच राहते, तर इथे V1 V2 लिहायची काही गरज नाही आहे. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही सेकंड ब्रांचचा काढाल, ठीक आहे, तर इथे काय लिहाल, VI2 cos phi2. इथे पण बघा व्होल्टेज सारखं राहील, करंट चेंज होऊन जाते ब्रांचनुसार आणि cos phi2 पण चेंज राहील. बरोबर आहे. पण इथे लक्षात ठेवाल की पॉवरच्या केसमध्ये ना फक्त रिअल व्हॅल्यू लिहा. आता हे रिअल व्हॅल्यू काय असते, जेव्हा तुम्ही न्यूमरिकलमध्ये काढाल ना, ते अँगल वगैरे लिहायची गरज नाही. इथे एक पॉईंट लक्षात ठेवा की पॉवरला अँगल नसतो. बरोबर आहे. पॉवरला अँगल नसतो, पॉवरची फक्त रिअल व्हॅल्यू लिहावं लागते. आणि पॉवरचं युनिट काय, ॲक्टिव्ह पॉवरचं वॅट, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. इथे तुम्ही बघा तीन गोष्टीबद्दल माहिती घेतली. फाइंड आउट करायला तुम्हाला काय लावते, करंट, पॉवर फॅक्टर आणि तुमचा पॉवर. बरोबर. बघा इथे मी शॉर्टमध्ये तुम्हाला लिहून देतो. न्यूमरिकलमध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायला लावते, करंट. बरोबर आहे. याच्याबरोबर जर तुम्हाला टोटल करंट म्हटलं तर IT काढायला. जर तुम्हाला प्रत्येक ब्रांचमधला करंट विचारला तर I1 आणि I2. सेकंड तुम्ही काय बघितलं, पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजे काय होते तुमचा, cos phi. इथे सेम आहे. जर तुम्हाला टोटल पॉवर फॅक्टर विचारलं तर cos phi लिहाल. हा अँगल कशाचा राहील, याचा राहील, टोटल करंटचा अँगल. पण जर तुम्हाला प्रत्येक ब्रांचमधला पॉवर फॅक्टर विचारला तर तुम्ही cos phi1 काढाल आणि cos phi2 काढाल. हा phi1 कोणाचा अँगल राहील, I1चा. हा phi2 कोणाचा अँगल राहील, I2चा. लास्ट तुम्हाला काय विचारेल, पॉवर विचारेल. बरोबर आहे. पॉवर जर प्रत्येक ब्रांचमधला, पॉवरसाठी फॉर्म्युला कोणता लावाल, VI cos phi. बरोबर आहे. जर आता तुम्ही पहिल्या ब्रांचमधला पॉवर काढाल तो व्होल्टेज तर सारखाच राहतो. पहिल्या ब्रांचमधून जाणारा करंट कोणता राहील, I1. आणि पहिल्या ब्रांचमधला पॉवर फॅक्टरला तुम्ही काय म्हणाल, cos phi1. सेकंड ब्रांचमधला पॉवर जर काढायचा असेल तर व्होल्टेज तर सारखाच राहतो, करंट राहील I2 आणि पॉवर फॅक्टर बनेल तुमचा cos phi2. अशा पद्धतीने तुम्हाला 3 गोष्टी विचारते, करंट, पॉवर फॅक्टर आणि पॉवर. एक फोर्थ ॲडिशनल विचारते, तुम्हाला फेजर डायग्राम किंवा वेक्टर डायग्राम काढायला लावते. आहे खूप सोपी गोष्ट. मी तुम्हाला बघ, व्होल्टेजला नेहमी ठेवायचं तुम्ही रेफरन्स. बरोबर आहे. आणि राहिली गोष्ट आता करंटची, तर करंटच्या व्हॅल्यूनुसारनं तुम्ही त्याला खाली ड्रॉ करायचं. आता खाली जाईल की वर जाईल हे अँगलवर डिपेंड करते. आता जेव्हा क्वेश्चनमध्ये विचारेल ना तेव्हाच मी तुम्हाला सांगून. फक्त लक्षात ठेवा की व्होल्टेज राहते रेफरन्स. बरोबर आहे. व्होल्टेजला रेफरन्स ठेवता कारण पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज सेमच राहतो. बरोबर आहे. तर असा फंडा आहे तुम्हाला. आता बघा एक क्वेश्चन सांगून देतो तुम्हाला, त्याच्यानुसार तुम्ही बघाल आता कसं आहे. ठीक आहे. क्वेश्चन बघा आता हा. ठीक आहे. कॉपीमध्ये तुमचा हावाला क्वेश्चन पहिला दिसला पाहिजे. बरोबर आहे. मी कसंही लिहू पण तुम्हाला जसं म्हटलं तसंच कराल. आता लक्ष द्या, तुम्हाला काय म्हटलं आहे, कोणत्या पेपरमधला क्वेश्चन आहे हा, समर 24 मधला क्वेश्चन आहे हा. आणि बघा विचारलं काय, कॅल्क्युलेट सप्लाय करंट आणि पॉवर फॅक्टर. सप्लाय करंट म्हटलं तर समजून जायचं काय काढाल, टोटल करंट IT. बरोबर आहे. आणि पॉवर फॅक्टर म्हटलं आहे म्हणजे हा पण झाला cos phi. बरोबर आहे. इथे प्रत्येक ब्रांचमधलं असं विचारलं आहे का, नाही. म्हणजे तुम्हाला टोटल करंट विचारला आणि पॉवर फॅक्टर विचारला. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, इफ इम्पिडन्स Z1 इज इक्वल्स टू 3 + J4 असं वाचायचं याला. Z2 इज इक्वल्स टू 4 + J3 आर कनेक्टेड इन पॅरलल अक्रॉस 200 वोल्ट. म्हणजे व्होल्टेज दिला आहे, 50 हर्ट्ज म्हणजे फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे.
हां, आणि कॅल्क्युलेट सप्लाय काय म्हटलं आहे, सप्लाय करंट. मला वाटतं हा स्टेटमेंट पुन्हा पुन्हा लिहिण्यात आला, बरोबर आहे. हां, म्हणजे क्वेश्चनची स्टार्टिंग ना इथून सुरू झाली आहे असं समजा. 2 इम्पिडन्स पॅरललमध्ये दिला आहे, बरोबर आहे. कोणाच्या अक्रॉस, 200 वोल्टच्या अक्रॉसचा. फाइंड आउट काय करायचं आहे, सप्लाय करंट आणि पॉवर फॅक्टर. बघा आता लिहिण्याचा पॅटर्न बघा, डायग्राम अशीच काढायची आहे तुम्हाला, बरोबर आहे. बघा 2 इम्पिडन्स दिले आहे एकामेकाच्या पॅरललमध्ये. Z1ची व्हॅल्यू काय दिली आहे, 3 + J4. याच्यामधून जाणाऱ्या करंटला नाव काय दिलं, I1. पॅरललमध्ये काय ड्रॉ केलं तुम्ही, Z2. याच्यामधून करंट कोणता चालला, 4 + J3. इम्पिडन्स 4 + J3 आहे, करंटला नाव दिलं तुम्ही I2. आणि हा IT म्हणजे टोटल करंट. व्होल्टेज तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे 200 वोल्ट आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे 50, बरोबर आहे. आन्सर कसं प्रोसीड कराल, सगळ्यात आधी गिवन लिहायचं तुम्ही, Z1, Z2 आणि व्होल्टेज जे दिलं आहे तुम्हाला. फाइंड आउट काय करायचं आहे, सप्लाय करंट म्हणजे टोटल करंट IT आणि पॉवर फॅक्टर. इथून आपण सोल्युशन, बरोबर आहे. लक्षात ठेवा ही जे डायग्राम आहे ना, हे सोल्युशनमध्ये काढायची. मी भले इथे काढली आहे, पण डायग्राम नेहमी सोल्युशनमध्ये काढायची. आन्सरमध्ये तुम्हाला 2 गोष्टी लिहायच्या आहे, गिवन आणि फाइंड. सोल्युशनमध्ये तुम्ही हे डायग्राम काढाल आणि मग सॉल्व करणं चालू करा, बरोबर आहे. आता इथे लक्षात ठेवा, फर्स्ट नंबरवर काय काढू आता आपण, सप्लाय करंट. आता इथे लक्ष द्या, सप्लाय करंट म्हटलं तर फॉर्म्युला काय लावला आपण, IT बराबर V/ZT. हियर वोल्टेज ऑलरेडी दिलं आहे 200 वोल्ट, पण ZT म्हणजे टोटल इम्पिडन्स माहीत आहे का, नाही. म्हणून आपण ZT काढला, Z1 × Z2, Z1 + Z2. हा फॉर्म्युला ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे. हा, याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते मी तुम्हाला एकदा सांगून देतो, बरोबर आहे. आता इथे लक्ष द्या थोडं, असं जिथे बघा, जिथे तिथे तुम्हाला आय वगैरे दिसेल ना, तर समजून जायचं कॅल्सी तुम्हाला टाकायचं आहे कॉम्प्लेक्स मोडमध्ये. आता प्रत्येक जणाच्या कॅल्सीचा वेगळा फंक्शन आहे, ठीक आहे. नवीन कॅल्सीला बरोबर, ज्यांच्याकडे नवीन कॅल्सी असेल त्यांनी बरोबर हिशोबाने ते समजून घ्यायचं. कॅल्सीला टाकायचं कॉम्प्लेक्स मोडमध्ये. आणि हे आता सोपं आहे, जसं बघा डिनॉमिनेटरवाला चूज केलं, काय सगळ्यात आधी 3 + 4I. बघा कॅल्सीमध्ये जेव्हा तुम्ही पुट कराल ना, तर आय व्हॅल्यूच्या नंतर लावायचा. मल्टिप्लाय केलं मी आता, 4 + 3I, 3 + 4I + 4 + 3I, बरोबर आहे. असंच आन्सर काढलं. जसं मी तुम्हाला म्हटलं की सगळ्यात पहिले कॅल्सीमध्ये तुम्हाला आन्सर कशाचं भेटेल, हा जो पॅटर्न आहे बघा, 1.78 + J 1.78. इम्पिडन्सचे युनिट काय असते, ओहम. हा जो पॅटर्न आहे ना, हा रेक्टँग्युलर पॅटर्न आहे, बरोबर आहे. प्लस मायनसवाला मी तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. आता समोर तुम्ही याला आता पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकता, पण इम्पिडन्स तसंच राहू द्यायचा. पोलर फॉर्ममध्ये कोणाला कन्वर्ट करू आपण, करंटला, कारण पॉवर फॅक्टरसाठी आपल्याला अँगलची गरज पडते, बरोबर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. अँगलमध्ये आन्सर कोणाचं काढू आपण, करंटचं काढू. पुन्हा सांगतो, अँगलमध्ये आन्सर आपण फक्त करंटचं काढू, इम्पिडन्स नाही काढलं तरी चालेल, बरोबर आहे. एक मिनटं, ठीक आहे. आलं तुम्हाला आन्सर असं, ठीक आहे. आता बघा ZT काढलं, व्होल्टेज तुम्हाला दिला आहे, ZT तुम्ही आता काढून दिलं. IT = V/ZT पुट करून द्याल. V किती आहे तुमचं, 200, बरोबर आहे. ZT तुम्ही आताच काढलं, 1.78 + 1.78I. व्हॅल्यूज बरोबर टाकायच्या. कधी कधी आपलं बटन नाही दबली तर आन्सर चुकेल तुमचं, बरोबर आहे. आता बघा आन्सर किती आलं, 56.17 - J. लिहायच्या वेळेस J पहिले लिहायचा. तुम्ही याला J वाचा, I वाचा, एकच आहे, काही फरक नाही पडत. लिहायच्या वेळेस I लिहिलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. -56.17 अँपियर.
हा जो पॅटर्न आहे याला तुम्ही रेक्टँग्युलर पॅटर्न म्हणता. कॅल्सीमध्ये नेहमी तुम्हाला पहिला आन्सर हेच भेटेल, बरोबर आहे. पण आपल्याला करंटच्या अँगलची गरज पडते. कशासाठी? पॉवर फॅक्टर काढायसाठी. म्हणून आता या करंटला आपण कन्वर्ट करू पोलर फॉर्ममध्ये, म्हणजे अँगलवाल्या फॉर्ममध्ये. कसं करू? आता बघा, या कॅल्सीमध्ये कसं करतो तुम्हाला सांगतो. जे नवीन कॅल्सी असेल त्याच्यामध्ये वेगळं फंक्शन असेल. बघा, शिफ्ट दाबावं लागते याच्यामध्ये. आणि इथे जर तुम्ही नोटीस कराल ना, इथे ठेवतो मी, इथे बघा अँगलवाला टर्म दिसते, अँगलवाला, ते मी दाबलं, बरोबर आहे. अँगलवाला टर्म दिसलं मला. आन्सर केलं, हे आन्सर आलं होतं, बरोबर आहे. इथे बघा शिफ्ट दाबायची आणि सेकंड नंबरवर बघा, शिफ्ट दाबून सेकंड नंबरवर कॉम्प्लेक्स नोड आहे, बरोबर आहे. आता आपल्याला आन्सर कशामध्ये पाहिजे? अँगल फॉर्ममध्ये. अँगल फॉर्म किती नंबरवर आहे? तिसऱ्या नंबरवर. तिसऱ्या नंबरची बटन दाबले, इक्वल टू दाबलं, तर बघा हे अँगलमध्ये आलं आता आन्सर. पहिले रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये होतं, आता याला मी अँगलमध्ये कन्वर्ट करून दिलं. तर बघा 79.45 अँगल -45, बरोबर आहे. या अँगलचं काम आपल्याला पॉवर फॅक्टरच्या वेळेस पडते, बरोबर आहे. काय आन्सर येईल? ॲम्पियरमध्ये. दोन्ही याच्यामध्ये आन्सर. यालाही तुम्ही बॉक्स करून द्याल तुमच्या कॉपीमध्ये, बरोबर आहे. तर बघा, तुम्ही काय काढलं? करंट काढला टोटल. इथे तुम्हाला मार्क भेटले 2 मार्क, बरोबर आहे. हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. आता तुमचं काय राहिलं आहे? पॉवर फॅक्टर राहिलं. जसं आता मी तुम्हाला म्हटलं की इथे लक्ष द्या आता, हे कॉपी, इथे लक्ष द्या आता. पॉवर फॅक्टर काढायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. पॉवर फॅक्टर म्हणजे काय होते तुमचा? कॉस फाय. फाय म्हणजे कोणाचा अँगल? करंटचा. आणि करंटचा अँगल किती आला आहे? इथे बघा, मी तुम्हाला सांगते, इथे वाचा 45 ना, तर कॉस -45 टाकाल तुम्ही आता, -45. किती आन्सर आलं? 0.707 आलं. 0.707 म्हणजे कॉस फाय पॉवर फॅक्टर किती आलं? 0.707. पॉवर फॅक्टरला युनिट नसते म्हणून असं बॉक्स देऊन सोडून द्यायचं. झालं तुमचं इथे आन्सर, बरोबर आहे. करंटचा आन्सर नेहमी अँगलमध्ये काढायचं. का बरं? कारण पॉवर फॅक्टर जर विचारलं ना, तर अँगलचं काम पडते, ठीक आहे. इम्पिडन्स रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये ठेवला तरीही काहीच प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर. अँगल फॉर्ममध्ये काढलं तरी काहीच प्रश्न नाही आहे, आन्सर सेमच येणार आहे, बरोबर आहे. हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. यालाच रिलेटेड बघा, हा सेकंडवाला क्वेश्चन बघा, खूप चांगला आहे. खूप दिवाळीचा नाश्ता केला असेल तुम्ही. आता इथे लक्ष द्या. इम्पिडन्स म्हटलं आहे Z1, किती? 2+J4. दुसरा इम्पिडन्स आहे 4+J3. पॅरललमध्ये कनेक्ट आहे म्हणते. कोणाच्या अक्रॉस? 230 वोल्ट आणि 50 हर्ट्ज. कॅल्क्युलेट काय कराल तुम्ही? सप्लाय करंट आणि पॉवर फॅक्टर. बघा, मागच्या क्वेश्चनमध्ये पण हेच विचारलं तुम्हाला. सप्लाय करंट म्हणजे तुम्ही काय काढाल? IT, टोटल करंट. पॉवर फॅक्टर म्हणजे काय राहील? कॉस फाय. पण तो जो फाय राहील तो कोणाचा अँगल राहील? या टोटल करंटचा अँगल राहील. हे लक्षात. कधीचा प्रश्न आहे हा? विंटर 14चा प्रश्न आहे. आन्सरला प्रोसीड कसं करायचं? तुम्ही काय म्हटलं मी? आन्सरमध्ये तुम्ही 2 गोष्टी लिहायच्या, गिवन आणि फाइंड. गिवनमध्ये काय लिहाल? Z1, Z2 व्होल्टेज. इथे फ्रिक्वेन्सी पण दिली आहे, लिहू शकता तुम्ही 50 हर्ट्ज, पण त्याच्याने काही फरक नाही पडेल. मग आले तुम्ही फाइंडवर. फाइंड तुम्हाला काय करायचं आहे? सप्लाय करंट, ज्याला तुम्ही IT म्हणता. सेकंड बघा, पॉवर फॅक्टर, ज्याला तुम्ही कॉस फाय म्हणता, बरोबर आहे. सोल्युशनमध्ये तुम्ही काय कराल? ही डायग्राम सोल्युशनमध्ये काढाल, बरोबर आहे. 1 नंबरवर तुम्ही आता काय लिहिलं? सप्लाय करंट काढायचा आहे IT. करंटचा फॉर्म्युला माहीतच आहे, V/Z. इथे सप्लाय करंट म्हणजे टोटल करंट म्हटलं म्हणून इथे तुम्ही IT लिहिलं आणि इथे तुम्ही ZT लिहिलं. हिअर व्होल्टेज तुम्हाला दिला आहे 230. ZT म्हणजे काय? टोटल इम्पिडन्स नाही दिला आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल.
तर तो पॅरलल कॉम्बिनेशन कसं सॉल्व करता, Z1 Z2 Z1 + Z2. याला पुन्हा तुम्ही कॅल्सीमध्ये टाका. पुन्हा मी एक सांगून देतो, ठीक आहे. बघा आता सगळ्यात पहिले आय नावाची टर्म दिसली तर समजून जायचं की कॅल्शियम मला कॉम्प्लेक्स मोडमध्ये पाहिजे. बरोबर आहे. वर लिहूनच येते कॉम्प्लेक्स, जर नाही लक्षात राहिलं तर समजून घ्या. बरोबर आहे. डिवाईडवाला घेतलं 2 + 4i. आय नेहमी व्हॅल्यू नंतर टाकायचं, मल्टिप्लाय 4 + 3i. खाली काय कराल, 2 + 4i + 4 + 3i. आन्सर कळाल. बघा हा जो पॅटर्न आहे ना, हा आहे रेक्टँग्युलर फॉर्म. किती आलं, 1.52 प्लस लिहायच्या वेळेस आय आपण पहिली लिहायचा 1.88 ओहम. मी काय म्हटलं, इम्पिडन्सला रेक्टँग्युलरमध्ये ठेवलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. अँगलवाला आन्सर आपण कशाचं काढू, करंटचं, कारण मग पॉवर फॅक्टरसाठी काम पडते. बरोबर आहे. तर बघा हे झालं तुमचं आन्सर. ZT निघाला तर करंटचा फॉर्म्युला लावून द्या. हा झाला V आणि याच्या खाली काय आहे, ZT म्हणजे इम्पिडन्स. याला तुम्ही कॅल्सीमध्ये टाकाल तर असं आन्सर भेटेल तुम्हाला. बरोबर आहे. कॅल्सीमध्ये तुम्ही टाकलं V = 230 आणि ह्या ZT जो तुम्ही कॅल्क्युलेट केला, सगळ्यात पहिले आन्सर काय आलं, रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. पण करंट आपल्याला अँगल पाहिजे करंटचा, तर त्याला कन्वर्ट केलं तुम्ही. बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगून देतो, हुशार तर तुम्ही खूपच आहे. 230 1.52 + 1.88. पहिला आन्सर नेहमी रेक्टँग्युलर फॉर्ममध्येच भेटते. बरोबर आहे. किती आलं, 59.81 - J 73.98. पण करंटच्या अँगलची गरज पडते, तर या कॅल्सीमध्ये अँगल कसं काढतो, शिफ्ट दाबून मी कॉम्प्लेक्सवाली बटन दाबली, तर इथे तिसऱ्या नंबरवर आहे अँगलवालं, तर तिसऱ्या नंबरची बटन दाबली मी, हे आन्सर आलं. बरोबर. 95.13 अँगलमध्ये -51.0. बरोबर आहे. हा झाला तुमचा करंटचा आन्सर. मग सेकंड नंबरवर काय कळालं, पॉवर फॅक्टर म्हणजे cos फाय. फाय म्हणजे काय, करंटचा अँगल. किती आहे करंटचा अँगल, 50 - 51.04. 04 एकच आहे ना. किती आलं, बरोबर आहे. किती आलं, 0.628. हे आन्सर झालं तुमचं पॉवर फॅक्टरचं. अशा पद्धतीने तुम्ही किती 4 मार्क मिळवले. हे एक आन्सर आहे आणि हे एक आन्सर आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीचं क्वेश्चन खूप सिम्पल आहे, फक्त फॉर्म्युले तुम्हाला बघावं लागणार आहे. तर हे तुमच्या कॉपीमधले पहिले 2 क्वेश्चन पाहिजे. बरोबर आहे. आता बघा हे जे आता नेक्स्ट 3 क्वेश्चन आहे ना, त्याच्यामध्ये चेंज काय आहे हे थोडंसं नोटीस करा. आता इथे मी पुन्हा तुम्हाला एक गोष्ट सांगते. याच्यामध्ये आता तुम्ही काय लक्षात ठेवाल ते थोडंसं बघा. आता तुम्ही या पहिल्या 2 क्वेश्चनमध्ये काय होतं, इम्पिडन्स दिला होता, व्होल्टेज दिला होता, डायरेक्टली तुम्हाला करंट आणि हे काढायचं होतं. बरोबर आहे. आता जसं बघा हे जे पुढचे जे 3 क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला काय म्हटलं जाते, तुम्हाला म्हटलं आहे की क्वेश्चनला तुम्ही सॉल्व करा यूजिंग ॲडमिटन्स मेथड. पॅटर्न तोच आहे, 2 इम्पिडन्स पॅरललमध्ये दिले आहे आणि तुम्हाला तेच करंट, पॉवर आणि पॉवर फॅक्टर विचारलं आहे. पण त्यांनी काय म्हटलं, यूजिंग ॲडमिटन्स मेथड सॉल्व करा म्हणते. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय नवीन आहे मला एक गोष्ट सांग, ॲडमिटन्स म्हणजे काय होते, रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स म्हणजे 1/Z. बरोबर आहे. आता मला तुम्ही करंटचा फॉर्म्युला सांगा बरं, V/Z. बरोबर आहे. आता बघा Z डिवाईडमध्ये आहे ना, तर तुम्ही याला असं लिहू शकता V × 1/Z. मला एक गोष्ट सांगा, 1/Z म्हणजे काय बनेल तुमचा, Y नाही बनेल का, Y म्हणजे इम्पिडन्स. म्हणजे तुम्ही आता जेव्हा लिहाल तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त सॉल्व जसं करता येते तसंच करू आपण. बरोबर आहे.
जेव्हाही तुम्ही करंटचा फॉर्म्युला लिहाल, बरोबर आहे, तर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही काय करायचं, 1/z सेपरेट लिहायचं आणि त्याच्या खाली तुम्ही काय लिहाल, 1/zच्या ठिकाणी y लिहाल. मग याच्यासमोर तसंच करायचं नॉर्मल. व्होल्टेजची जी व्हॅल्यू दिली असेल ते पुट करायची मल्टिप्लाय बाय ॲडमिटन्स म्हणजे काय होते 1/z, तर 1/, झेडची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिली राहील गिवन, बरोबर आहे, तर ते तुम्ही पुट करायची. म्हणजे युजिंग ॲडमिटन्स मेथडमध्ये आपण फक्त काय करत आहे, फक्त एक्झामिनरला दिसलं पाहिजे की मी वाय लिहिलं आहे, बरोबर आहे, ठीक आहे. ॲडमिटन्स मेथड म्हणजे काय, मला फक्त फॉर्म्युल्यामध्ये वाय दिसला पाहिजे, बाकी काही नाही, बाकी सगळं सेम आहे, ठीक आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा फक्त, बाकी सब कॅल्क्युलेशन वगैरे सगळं सेम. तर बघा आता तुम्हाला एक क्वेश्चन सांगते मी आता, सांगते म्हणजे हे आता हा बघा समर 19चा क्वेश्चन, म्हणजे तुमच्या कॉपीमध्ये तिसरा क्वेश्चन, इथे मी लिहून देते, कॉपीमध्ये तुमचा तिसरा क्वेश्चन लिहायच्या आधी ते लिहून टाकायला पाहिजे काय, ॲडमिटन्स मेथड, बरोबर आहे. बघा आता इथे कसं काय दिलं आहे, तर मलाही बघावं लागेल काय, ठीक आहे. काय म्हटलं आहे तुम्हाला, 2 पॅरलल इम्पिडन्स Z1 आणि Z2 दिले आहे, बरोबर आहे. कोणाच्या अक्रॉस पॅरलल कनेक्ट आहे, 230 50 हर्ट्ज AC सप्लाय. बघा इथे लक्ष द्या, युजिंग ॲडमिटन्स मेथड कॅल्क्युलेट ब्रांच करंट म्हणजे काय काढाल, I1 आणि I2. टोटल करंट म्हणजे काय काढाल, IT. पॉवर फॅक्टर ऑफ होल सर्किट, बरोबर आहे. होल सर्किट म्हटलं तर तुम्ही काय काढाल, cos phi. फक्त तुम्हाला cos phi 1 आणि cos phi 2 काढायची काहीच गरज नाही, बरोबर आहे, कारण तुम्हाला होल सर्किटचं पॉवर फॅक्टर विचारलं. जसं मी म्हटलं की आन्सरमध्ये तुम्ही 2 गोष्टी लिहाल, गिवन आणि फाइंड. गिवनमध्ये काय दिलं आहे, 2 इम्पिडन्सची व्हॅल्यू दिली आहे आणि व्होल्टेज दिलं आहे. फाइंडमध्ये तुम्हाला काय म्हटलं आहे, ब्रांच करंट म्हणजे I1 आणि I2, टोटल करंट म्हणजे IT, पॉवर फॅक्टर म्हणजे cos phi. सोल्युशनमध्ये तुम्ही काय लिहिलं, युजिंग ॲडमिटन्स मेथड, आणि ही डायग्राम काढायची तुम्ही सोल्युशनमध्ये, हे थोडंसं लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता इथे मी सॉल्व केलं आहे, इथे लक्ष द्या फक्त तुम्ही, आता इकडे तिकडे भटका नको. सगळ्यात पहिले काय म्हटलं आहे, ब्रांच करंट म्हणजे काय आहे, I1 आणि I2. I1चा फॉर्म्युला तुम्ही काय लिहाल, V/Z1, बरोबर आहे, कारण ब्रांच 1 मधला कोणता इम्पिडन्स आहे, Z1. आता बघा इथे ॲडमिटन्स मेथड म्हटलं आहे ना, तर बघा मी काय म्हटलं, सेकंड स्टेपमध्ये Z1ला सेपरेट लिहिलं, 1/Z1 म्हणजे काय होते, Y1, बरोबर आहे. हे दिसलं पाहिजे, बाकी सॉल्व तर तुम्ही आता याला असंच कराल, बरोबर आहे. बघा I1 = काय लिहिलं आहे, V किती दिलं आहे, 230 इंटू Y1 म्हणजे काय होते, 1/Z1. तर बघा वर 1 आहे, खाली Z1ची व्हॅल्यू आहे, तर मी याला कॅल्सीमध्ये टाकून देऊ का, 800 तर तुम्ही आहेच म्हणा, 230 मल्टिप्लाय बाय 230 आहे ना रे, 200. हा आपला प्रणयच खूप हुशार आहे. 10 + J8I असं तुम्ही टाकाल तर तुम्हाला आन्सर भेटलं. किती मिळालं, हेच इथे बघा लिहिलं आहे, 14.002 - J 11.21A, बरोबर आहे. मग आता करंट म्हटलं तर त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे, बरोबर आहे, त्याला कन्वर्ट करून टाकू, बरोबर. नेम करंट राहिलं ना तर त्याला अँगलमध्ये कन्वर्टच करून टाकायचं. शिफ्ट 2, इथे 3, कॅल्सीनुसार तो थोडंसं तुम्ही चेंज कराल. या कॅल्सीमध्ये असं फंक्शन आहे, नवीन कॅल्सीमध्ये वेगळ्या बटना असेल, त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करा, बरोबर आहे. हे जे आन्सर आलं बघा, इथे लिहिलं ॲम्पियरमध्ये लिहून टाक. सिमिलरली तुम्ही I2साठी काय लिहाल, V/Z2. नेक्स्ट स्टेपमध्ये Z2ला सेपरेट लिहून टाकाल, 1/Z2 म्हणजे काय होते, Y2, संपलं काम.
I2 बराबर V किती दिला आहे 230 मल्टिप्लाय बाय Y2 म्हणजे काय होते 1/Z2. 1/Z2ची व्हॅल्यू किती दिली आहे 15 मायनस J10. कॅल्सीमध्ये टाकलं पहिले तुम्हाला असा आन्सर भेटेल रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये, मग तुम्ही त्याला कन्वर्ट केलं पोलर फॉर्ममध्ये म्हणजे अँगलवाल्या फॉर्ममध्ये. इथे झालं तुमचा पहिला सॉल्व ब्रांच करंट. नंतर काय म्हटलं आहे टोटल करंट आय टीसाठी फॉर्म्युला काय लिहाल V/ZT लिहाल. बरोबर आहे, कारण टोटल करंटसाठी टोटल इम्पिडन्स लिहावं लागेल तुम्हाला. ZT कसं कॅल्क्युलेट कराल Z1 Z2 Z1 + Z2. हे कॅल्सीमध्ये टाकायचं, असं आन्सर भेटेल तुम्हाला. जसं मी म्हटलं की इम्पिडन्सला पोलरमध्ये काढायची गरज नाही आहे. जे तुम्हाला पहिला आन्सर भेटेल त्याला तसंच राहू द्यायचं. बरोबर आहे. ZT भेटलं, पुन्हा फॉर्म्युल्यामध्ये टाकलं, करंटचा आन्सर पहिलं असं भेटलं, मग आता याला अँगलमध्ये कन्वर्ट करून टाकलं. करंटच्या आन्सरला अँगलमध्ये कन्वर्ट करायचं, इम्पिडन्सला वगैरे राहू द्यायचं. ठीक आहे, हे झालं तुमचं, हे झालं फर्स्ट आन्सर ब्रांच करंटवाला, हे झालं सेकंड आन्सर. थर्ड काय म्हटलं होतं तुम्हाला पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर होल सर्किटचा विचारला, म्हणजे होल सर्किटमधला करंट कोणता आहे IT. म्हणजे हा जो तुम्ही लिहिला आहे कॉस फाय, तर फाय कोणाचा अँगल राहील टोटल करंटचा अँगल. तर कॉस काय लिहाल तुम्ही आता -9.51. किती आन्सर आलं तुमचं 0.98. पॉईंट नंतर 2-3 व्हॅल्यू लिहू शकता, काही फरक नाही पडत. बरोबर आहे. तर हे तुमचं झालं आन्सर. म्हणजे इथे तुम्ही काय बघितलं ॲडमिटन्स मेथड म्हटलं तर बस एक अशी स्टेप आली पाहिजे तुमची. ठीक आहे, बाकी काय कॅल्क्युलेशन तर जसं तुम्ही कराल तसंच कराल. बरोबर आहे. पुन्हा 2-3 क्वेश्चन आहे, मी आता ओरली पटपट सांगतो. कॅल्सी आता तुम्ही करून टाकाल कॅल्सीमध्ये. बरोबर आहे. आता सध्या क्वेश्चन वाचा हा तुम्ही, हे इथे लक्ष द्या. 2 इम्पिडन्स म्हटलं आहे 12 + J6 10 - J20 आर कनेक्टेड इन पॅरलल अक्रॉस सप्लाय ऑफ. इथे थोडंसं लक्ष द्या. हा जो वोल्टेज आहे हा कसा आहे सिम्पल फॉर्ममध्ये दिला आहे का नाही, हा तुम्हाला पोलर फॉर्ममध्ये वोल्टेज दिला आहे. तर त्याच्याने काही फरक पडेल का नाही. हे व्हॅल्यू पण तुम्हाला वोल्टेजच्या ठिकाणी टाकावं लागेल. ठीक आहे. तर तुमच्या कॅल्सीमध्ये बघा की कोणती बटन दाबल्यावर अँगल येते, हे मी तुम्हाला या कॅल्सीमध्ये सांगते. बरोबर आहे. आधीचे जे क्वेश्चन होते त्याच्यामध्ये बघा जसा हा क्वेश्चन केला, वोल्टेजमध्ये काय होतं फक्त 230 म्हणजे सिम्पल व्हॅल्यू होती. बरोबर आहे, याला आपण रिअल व्हॅल्यू म्हणू. पण या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे वोल्टेजची जी व्हॅल्यू आहे ना ते अँगल फॉर्ममध्ये दिली आहे. फरक काहीच पडेल नाही, पण तुम्हाला अँगल पण व्हॅल्यू पुट करावं लागेल कॅल्सीमध्ये यूजिंग ॲडमिटन्स मेथड. ठीक आहे, डोळे आणि लक्ष इथेच ठेवा. कॅल्क्युलेट ब्रांच करंट तेच I1 I2, टोटल करंट तेच IT, पॉवर फॅक्टर ऑफ होल सर्किट तेच आपलं कॉस फाय. ठीक आहे, पुरा सेम क्वेश्चन आहे. आन्सरमध्ये तुम्ही काय लिहाल जसं मी तुम्हाला म्हटलं गिवन लिहिता ना Z1 Z2 आणि वोल्टेज बघा वोल्टेज 200 ॲट अन अँगल 60 वोल्ट दिला आहे तुम्हाला. बरोबर आहे. आणि इथे लक्ष द्या. आता फाइंडमध्ये तुम्ही काय लिहाल ब्रांच करंट I1 I2, टोटल करंट IT, पॉवर फॅक्टर कॉस फाय. सोल्युशनमध्ये ही डायग्राम काढाल यूजिंग ॲडमिटन्स मेथड लिहायचं. सगळ्यात पहिले काय विचारलं तुम्हाला ब्रांच करंट I1 आणि I2. I1चा फॉर्म्युला V/Z1. नेक्स्ट काय म्हणाल लिहिलं होतं Z1ला तुम्ही सेपरेट करून टाकायचं. थर्ड स्टेपमध्ये 1/Z1च्या ठिकाणी काय लिहाल Y1. ठीक आहे, कॅल्सीमध्ये असंच टाकाल. पहिले वोल्टेज 200 ॲट अन अँगल 60. आता इथे लक्ष द्या अँगलवाली टर्म कशी टाकता. काय म्हटलं आहे 200. बरोबर आहे. आता तुम्ही बघायचं अँगल कुठे येते हे बघा इथे ती शिफ्ट दाबून अल्फा. बरोबर आहे. आलं. तुमच्या कॅल्सीमध्ये अँगल कोणत्या बटन दाबल्यावर येते ते थोडंसं पाहून घ्या. बरोबर आहे. नवीन कॅल्सीमध्ये प्रत्येक कॅल्सीमध्ये थोडंसं वेगळं फंक्शन राहते. बरोबर आहे. आता थोडंसं याला ब्रॅकेटमध्ये टाकून द्यायचं मल्टिप्लाय 1/Z1 काय लिहिलं आहे 12 + J6 आहे.
हे आन्सर आलं. बरोबर आहे. 12.44 प्लस जे 8.21 करंट आहे ते याला आपल्याला पोलरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. शिफ्ट 2 3 हे आन्सर आलं. 14.90 अँगल 3343 ॲम्पियर. बरोबर आहे. तुमच्या कॅल्सीमध्ये पाहून घ्याल कसं राहते. आता बघा I2 काढाल. V/Z2 Z2ला सेपरेट केलं. 1/Z2 म्हणजे Y2. बरोबर आहे. कॅल्सीमध्ये असंच टाकाल तुम्ही. वोल्टेज कॅल्सीमध्ये तुम्ही कसे व्हॅल्यू पुट कराल. वोल्टेजच्या ठिकाणी 200 ॲट अन अँगल 60 1/Z2 म्हणजे हे. पहिला आन्सर तुम्हाला रेक्टँग्युलरमध्ये भेटेल, त्याला तुम्ही पोलरमध्ये कन्वर्ट करून टाका. बरोबर. इथे तुमचं पहिला आन्सर संपलं. नंतर काय काढाल. टोटल करंट. टोटल करंट म्हणजे काय. V/ZT. ZT तर आहे नाही, तर Z1 × Z2 Z1 + Z2. पुन्हा याला कॅल्सीमध्ये टाका, हे आन्सर भेटेल. इम्पिडन्सला जे पहिलं आन्सर भेटतं ना त्याच्यामध्येच राहू द्या, त्याला काही पोलरमध्ये करायची गरज नाही आहे. बरोबर आहे. नंतर काय म्हटलं आहे. I टीचा जो फॉर्म्युला तुम्ही लिहिला त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून द्या. वोल्टेजची व्हॅल्यू टाकली, ZTची व्हॅल्यू टाकली, पहिलं जे आन्सर भेटेल त्याला तुम्ही काय म्हणता रेक्टँग्युलर फॉर्म. पण करंटच्या अँगलची गरज पडते, तर त्याला तुम्ही पोलरमध्ये कन्वर्ट केलं. बरोबर आहे. इथे झालं तुमचं सेकंड आन्सर. इथे बघा थर्ड तुम्हाला काय विचारलं आहे. पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय. आणि हा जो फाय आहे, फाय काय असते करंटचा अँगल. इथे होल सर्किटचा पॉवर फॅक्टर विचारला ना. होल सर्किटमधून कोणता करंट चालला. IT. तर ITचा कोणता करंट आहे अँगल. IT करंटचा अँगल कोणता आहे 64.38. कॉसमध्ये टाकायचा, हे आन्सर तुम्हाला भेटेल. बघा इथे बघा कॉस 64.38 हा झाला तुमचा आन्सर. ठीक आहे. आता अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. भरपूर सोपं, फक्त फॉर्म्युले तुम्हाला बघावं लागणार. बरोबर आहे. अजून एक ॲडमिटन्स मेथडवाला क्वेश्चन होता, ते मी तुम्हाला सांगून देतो. पटपट करून टाकून आता इथे लक्ष द्या. आता तुम्ही हा क्वेश्चन बघा. हा म्हणजे हा 5वा क्वेश्चन राहील तुमच्या कॅल्सीमध्ये. कॅल्सीमध्ये म्हणतो कॉपीमध्ये. कॅल्सी तर तुम्हाला घ्यावं लागेल मला वाटते. कोणापाशी नाही आहे ते तर तुम्हालाच माहीत आहे. ठीक आहे. इम्पिडन्स बघा. Z1 आणि Z2 दिले आहे, पॅरललमध्ये आहे म्हणते. कोणाच्या अक्रॉस. वोल्टेज = 200 + J0. बघा इथे वोल्टेजला वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये वोल्टेजला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं, पोलर फॉर्ममध्ये. बरोबर आहे. आणि इथे लिहिलं आहे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. इथे मला सांगा J0 आहे ना, तर झिरोचा काही अर्थ नाही आहे. म्हणजे हा जो वोल्टेज तुम्हाला दिला आहे ना, वोल्टेज किती आहे माहीत आहे, फक्त 200. बरोबर आहे. कारण J0 आहे ना, तर 0 म्हणजे काय, 0 लिहायची गरज नाही. इथे बघा वोल्टेज बघा मी लिहिलं आहे, वोल्टेज लिहिलं आहे 200 + J0. याचा अर्थ काय झाला. J0 म्हणजे 0, उरला काय फक्त 200, म्हणजे V = 200 तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे. पण याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. युजिंग द ॲडमिटन्स मेथड कॅल्क्युलेट सर्किट करंट म्हटलं आहे, म्हणजे टोटल सर्किटचा करंट. टोटल सर्किटमधून कोणता करंट जाते नेहमी IT. आणि ब्रांच करंट विचारले. ब्रांच करंट म्हणजे काय काढाल, I1 आणि I2. हा दोनदा विचारलेला क्वेश्चन आहे. बरोबर आहे. आन्सरमध्ये काय लिहाल, दोन गोष्टी, गिवन आणि फाइंड. गिवनमध्ये काय लिहाल, Z1 Z2 आणि वोल्टेज. फाइंडमध्ये काय लिहाल, जे म्हटलं आहे ते, सर्किट करंट IT, ब्रांच करंट I1 I2. सोल्युशनमध्ये काय लिहायचं, हे डायग्राम सोल्युशनमध्ये काढायची. युजिंग ॲडमिटन्स मेथड लिहिलं. Y म्हणजे काय होते 1/Z, हे लक्षात ठेवायचं. तो खुश होऊन जाईल एक्झामिनर. पहिल्या नंबरवर काय लिहिलं, सर्किट करंट IT. इथे तुम्ही लिहिलं आहे वी नो दॅट की IT बराबर V/ZT होते. हियर लिहिलं, हियरची स्पेलिंग चुकली आहे, रवीनाजी ध्यान मत देना यहाँ पे. बरोबर आहे. हियर वोल्टेज तुम्हाला गिवन काय दिलं आहे 200 + J0.
जे 0 आहे ना तर त्याला विसरून जा. म्हणजे व्होल्टेज बरोबर काय दिलं आहे, V बरोबर 200. म्हणजे व्होल्टेजच्या ठिकाणी फक्त 200 टाकाल तुम्ही, बरोबर आहे. ZT तुम्हाला दिला आहे का, नाही. तर ZT तुम्हाला माहिती आहे ना कसं काढता. Z1 Z2 Z1 + Z2 कॅल्सीमध्ये टाकायचं, हे तुम्हाला आन्सर भेटेल. आणि इम्पिडन्सला पोलरमध्ये करायची गरज आहे का, नाही. ठीक आहे, याला असंच राहू द्यायचं. पण इम्पिडन्सचे युनिट राहते ओहम, तर ते लिहायचं मात्र विसरायचं नाही. सेकंड बघा आता, IT म्हणजे काय होते, V/ZT. व्होल्टेज म्हणजे 200 आणि ZT तुम्ही आताच काढलं, बरोबर आहे. तर बघा, सगळ्यात पहिले कॅल्सीमध्ये असा आन्सर भेटेल तुम्हाला. हा कोणता फॉर्म आहे, रेक्टँग्युलर फॉर्म. पण करंटच्या अँगलची गरज पडते, समोर जाऊ आपण, बरोबर आहे. तर करंटला आपण पोलरमध्ये लिहायचं, म्हणजे अँगलवाला फॉर्म. हा जो पॅटर्न आहे याला तुम्ही काय म्हणता, पोलर फॉर्म म्हणता, बरोबर आहे. तर इथे तुमचं पहिलं आन्सर संपलं. काय होतं, सर्किट करंट. सेकंड बघा, सेकंडमध्ये काय विचारलं आहे, सेकंडमध्ये विचारलं आहे तुम्हाला ब्रांच करंट. I1 कसं काढता, V/Z1. Z1ला सेपरेट लिहायचं, 1/Z1 म्हणजे Y1 होते, बरोबर आहे. पण कॅल्सीमध्ये टाकायच्या वेळेस असंच टाकू आपण, बरोबर आहे. तर व्होल्टेजच्या ठिकाणी 200 इंटू Y1 म्हणजे काय होते, 1/Z1. तर 1 हे Z1ची व्हॅल्यू टाकली. पहिला आन्सर तुम्हाला असं भेटलं रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. पण करंट आपण अँगलमध्ये काढतो, तर त्याला कन्वर्ट करून टाकलं, बरोबर आहे. असं कन्वर्ट करून टाकलं, हे झालं I1चा आन्सर. सिमिलरली I2 = काय लिहिता, V2/Z2. Z2ला सेपरेट लिहिलं, 1/Z2 म्हणजे Y2. पण कॅल्सीमध्ये टाकायच्या वेळेस कसं टाकू आपण, असंच, बरोबर आहे. हा म्हणजे V/Z2वाल्या फॉर्मॅटमध्ये वर काय लिहिलं आपण, 200 म्हणजे व्होल्टेज, आणि खाली लिहिलं इम्पिडन्स, बरोबर आहे. हां, तर पहिलं हे आन्सर भेटेल आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये, त्याला आपण अँगलमध्ये कन्वर्ट केलं. हे झालं तुमचं सेकंडवाला आन्सर. दोनच गोष्टी विचारल्या आहे ना, सर्किट करंट आणि ब्रांच करंट, बरोबर आहे. तर हा 4 मार्काचा क्वेश्चनच, बरोबर आहे. तर हे 3 क्वेश्चन झाले तुमचे. याच्यामध्ये काय म्हटलं आहे तुम्हाला, ॲडमिटन्स मेथड म्हटलं आहे. सोल्युशनचा फॉर्मॅट पुरा सारखा आहे, फक्त तुम्ही एक गोष्ट नवीन लिहिली, काय, वाय नावाचा टर्म त्याला दाखवला, ठीक आहे. त्याने ॲडमिटन्स म्हटलं म्हणून वाय दाखवलं. बाकी कॅल्क्युलेशन तर आपण जसं आपल्यापाशी होतं तसंच केलं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारते तुम्हाला. 2 इम्पिडन्स दिले जाते आणि तुम्हाला करंट, पॉवर फॅक्टर आणि पॉवर या 3च गोष्टी विचारते. प्रत्येक ब्रांचमधलं म्हटलं तर I1 I2 काढायचा, ठीक आहे. आणि फक्त टोटल सर्किटवाला विचारलं तर फक्त IT cos phi असं काढून सोडून द्यायचं, बरोबर आहे. आता इथे थोडंसं लक्ष द्या, मला वाटतं हा क्वेश्चन नाही केला आहे तुम्ही. इथे बघा, हा इथे बघा, हा वाला क्वेश्चन बघा. मला असं वाटतं तुम्ही याला करू शकता म्हणजे सॉल्व तर केलाच आहे म्हणा, फक्त बघा इथे लक्ष द्या. काय म्हटलं इथे, वाच रे बेटा, प्रणय वाच, ठीक आहे. समोर जाऊन प्रणय बघल ते ह्या क्वेश्चनला वाचावं लागेल त्याला. 2 इम्पिडन्स Z1 Z2 दिले आहे, आर जॉईंड इन पॅरलल अँड कनेक्टेड अक्रॉस व्होल्टेज ऑफ V = 200 अँगल 0. हा जो पॅटर्न आहे हा कोणता आहे, पोलर फॉर्मवाला पॅटर्न आहे. पण अँगल तर 0 आहे ना, तर 0चा काही अर्थ नाही आहे. म्हणजे इथे पण व्होल्टेज = तुम्ही काय लिहाल, V = 200 लिहाल फक्त, बरोबर आहे. कारण अँगल तर 0 आहे, बरोबर. मग काय म्हटलं, कॅल्क्युलेट म्हटलं आहे. सर्किट करंट म्हणजे कोणता करंट काढाल, IT. ब्रांच करंट म्हणजे काय काढाल, I1 आणि I2. इथे बघा नवीन काय आहे, ड्रॉ म्हटलं आहे वेक्टर डायग्राम. बस तेच मला सांगायचं आहे, म्हणून हा क्वेश्चन बघून घ्या, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा पाहिजे तुमच्या कॉपीमध्ये. आन्सरमध्ये तुम्ही 2 गोष्टी लिहिता, गिवन आणि फाइंड. गिवनमध्ये काय लिहिलं आहे, Z1 Z2 आणि व्होल्टेज. फाइंडमध्ये काय म्हटलं आहे, सर्किट करंट म्हणजे IT, ब्रांच करंट म्हणजे I1 I2 आणि वेक्टर डायग्राम ते आता बघू. सोल्युशनमध्ये अशी डायग्राम काढायची,
पहिल्या नंबरवर सर्किट करंट म्हणजे आय टी. आय टी बरोबर काय लिहिता, व्ही अपॉन झेड टी. व्होल्टेज तर दिला आहे, झेड टी नाही दिलं राहत, आपल्याला काढावं लागते. तर Z1 Z2 Z1 प्लस Z2 कॅल्सीमध्ये टाकायचं, हे आन्सर भेटेल. इम्पिडन्सला आपल्याला पोलरमध्ये करायची गरज आहे का, नाही, तर याला असंच राहू द्यायचं, पण युनिट लिहिणं गरजेचं आहे. नंतर आय टी इज इक्वल्स टू व्ही अपॉन झेड टी, कारण काढायचं तर आय टी आहे ना. व्होल्टेज लिहिला, झेड टी लिहिला, पहिलं रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आन्सर भेटते, त्याला मग आपण पोलरमध्ये कन्वर्ट करतो, बरोबर आहे. हे झालं आपलं पहिलं आन्सर. मग काय म्हटलं आहे तुम्हाला, ब्रांच करंट म्हटलं आहे, ठीक आहे, I1 आणि I2. तर व्ही अपॉन Z1 लिहिलं, 200 अपॉन Z1, ठीक आहे. तर पहिला आन्सर तुम्हाला रेक्टँग्युलरमध्ये भेटलं, दुसरा आन्सर तुम्ही काय कराल, पोलरमध्ये कराल, ठीक आहे. I2 इज इक्वल्स टू काय म्हणाल, व्ही अपॉन Z2. व्होल्टेज दिला आहे, Z2 पण दिला आहे. पहिला आन्सर तुम्हाला कशामध्ये भेटते, बोला, रेक्टँग्युलरमध्ये. मग त्याला आपण कशामध्ये करतो, पोलरमध्ये करतो. हे झालं तुमचं सेकंडवाला आन्सर. आता जे नवीन गोष्ट आहे तुमच्यासाठी ते काय आहे, वेक्टर डायग्राम. मी तुम्हाला काय म्हटलं आहे, व्होल्टेजला तुम्ही घ्यायचं रेफरन्स नेहमी. तर जे पण व्होल्टेजची व्हॅल्यू असेल ना ते तुम्ही लिहा. आता जसं बघा, सगळ्यात पहिले मी काय काढलं आहे, I1ला काढलं, नंतर आय टीला काढलं, नंतर I2ला. असं का बरं केलं मी, बघा, I1 आय टी आणि I2च्या अँगलकडे लक्ष द्या तुम्ही. बघा, I1चा अँगल किती आहे, 26.56 मायनसमध्ये, बरोबर आहे. I2चाही अँगल निगेटिव्ह आहे आणि आय टीचाही अँगल निगेटिव्ह आहे. याचा अर्थ का, सगळे करंट खाली येईल. जर पॉझिटिव्ह असता तर वर गेले असते, बरोबर आहे. आता इथे लक्ष द्या, या 3 अँगलमधून सर्वात छोटा अँगल कोणाचा आहे, I1चा, 26.56, म्हणून त्याला मी पहिले ड्रॉ केलं. इथे I1ची व्हॅल्यू लिहू शकता तुम्ही, ॲम्पियर. मग याच्यापेक्षा मोठा अँगल कोणाचा आहे, आय टीचा, किती, 31, म्हणून मी सेकंड नंबरवर आय टीला ड्रॉ केलं. आणि याच्यापेक्षा मोठा अँगल कोणाचा आहे, I2, 36.86, म्हणून मग सगळ्यात शेवट कोणाला, I2 आला. इथे व्हॅल्यूज लिहून टाकाल ना तुम्ही, बरोबर आहे. आणि मग असं अँगल द्यायचा आणि इथे व्हॅल्यूज लिहून टाकाल तुम्ही, ठीक आहे. बघा, पहिला अँगल कोणाचा आहे, 26.56, दुसरा अँगल कोणाचा आहे, 31.94, तिसरा अँगल कोणाचा आहे, 36.86. म्हणजे तुम्ही पहिले अँगल बघायचा, जो सर्वात छोटा अँगल असेल त्याला पहिले, मग त्याच्यापेक्षा मोठा बघायचा, मग त्याच्यापेक्षा मोठा बघायचा, बरोबर आहे. अशा पद्धतीनं वेक्टर डायग्राम काढायची, बरोबर आहे. तर हा पोर्शन तुमचा संपला नाही, संपला नाही आहे, तुम्हाला अजून 2 क्वेश्चन बाकी आहे, बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिलं आहे. आता हे जे पुढचे 2 क्वेश्चन आहे ना, त्याच्यामध्ये काय व्हेरायटी आहे, इथे तुम्हाला व्होल्टेज नाही दिला आहे. आताचे जेवढे क्वेश्चन पाहिले त्याच्यामध्ये व्होल्टेज दिला होता. आताचे जे क्वेश्चन आहे ना, व्होल्टेज नाही दिला आहे, व्होल्टेज काढायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर आता व्होल्टेज कसं काढाल तुम्ही ते बघा. आता पहिला क्वेश्चन, हा क्वेश्चन आहे आपण सगळ्यात पहिलं इथे व्यवस्थित लिहिलं आहे मी. हा बघा, आता हे जे पुढचे शेवटचे 2 क्वेश्चन आहे, 2, त्याच्यामध्ये काय आहे, व्होल्टेज नाही दिला आहे. आतापर्यंत जेवढे क्वेश्चन पाहिले व्होल्टेज दिला होता कोणत्या ना कोणत्या फॉर्ममध्ये, इथे व्होल्टेज नाही दिला आहे, तर व्होल्टेज कॅल्क्युलेट करावं लागेल, ठीक आहे. तर इथे बघा, आता 2 सर्किट आहे म्हणते, इम्पिडन्स ऑफ विच आर गिवन बाय, 2 सर्किट म्हणजे 2 इम्पिडन्स म्हणायचा अर्थ आहे याचा. Z1 दिला आहे, Z2 दिला आहे, आर कनेक्टेड इन पॅरलल, ठीक आहे. समोर काय म्हणते, इफ द टोटल करंट सप्लाइड इज 15 ॲम्पियर, म्हणजे तुम्हाला आय टी गिवन दिला आहे, बरोबर आहे. व्होल्टेज नाही म्हटलं त्यांनी आय टी गिवन दिला आहे. बघ, व्हॉट इज द पॉवर टेकन बाय ईच ब्रांच. पॉवर टेकन म्हणजे काय, पॉवर कन्झ्यूम, म्हणजे किती पॉवर घेतला प्रत्येक ब्रांचनी, बरोबर आहे. म्हणजे पॉवर कन्झ्यूम म्हणजे कोणता पॉवर झाला, ॲक्टिव्ह पॉवर, बरोबर आहे. ईच ब्रांच म्हटलं तर म्हणजे P1 आणि P2. फाइंड ऑल्सो दी पॉवर फॅक्टर ऑफ इंडिव्हिज्युअल सर्किट, म्हणजे cos phi 1 आणि
कॉस फाय 2. सोबत तुम्हाला का म्हटलं आहे, ड्रॉ वेक्टर डायग्राम. ठीक आहे, ते बघू आता. ठीक आहे, तर बघा आन्सरमध्ये 2 गोष्टी लिहिता, गिवन आणि फाइंड. गिवनमध्ये काय लिहिलं आहे, Z1 Z2 आणि IT व्होल्टेजने दिला आहे. फाइंड 1 काय लिहाल, पॉवर ऑफ ईच ब्रांच म्हणजे P1 P2. सेकंड पॉवर फॅक्टर ऑफ ईच ब्रांच म्हणजे कॉस फाय 1 आणि कॉस फाय 2. थर्ड वेक्टर डायग्राम. सोल्युशनमध्ये ही जे डायग्राम आहे ते सोल्युशनमध्ये काढायची. बघा इथे तसंच लिहिलं आहे, Z1 Z2 दिला आहे, IT पण दिला आहे. इथे मी लिहून टाकतो, IT किती दिला आहे, 15 एम्पियर. V तुम्हाला क्वेश्चन मार्क आहे म्हणजे दिला नाही आहे. आता कॅल्क्युलेट करू आपण. 1 पॉवर P1 आणि P2. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलेच बघा मी काय काढलं आहे, हे काय म्हणते त्याला आता, वी नो दॅट. जसं मला माहिती आहे की व्होल्टेज दिला नाही आहे पण व्होल्टेजचं काम पडणारच आहे, बरोबर आहे. तर V इज इक्वल्स टू काय होते, I इंटू झेड. ए सी सर्किट आहे ना, तर आरच्या ठिकाणी आपण झेडच लिहितो, बरोबर आहे. हिअर पुन्हा स्पेलिंग चुकली आहे रवीनाजी, यहाँ पे फोकस मत करना. तर बघा आता टोटल व्होल्टेज करावं लागेल ना तुम्हाला टोटल व्होल्टेज काढायचं आहे. तर टोटल व्होल्टेजसाठी टोटल करंटही लागेल आणि टोटल इम्पिडन्स पण लागेल. तर टोटल करंट बघा ऑलरेडी दिला आहे 15 एम्पियर, बरोबर आहे. टोटल इम्पिडन्स दिला नाही आहे, तर टोटल इम्पिडन्स तर माहीत आहे ना कसं काढतो आपण, Z1 Z2 Z1 + Z2. हे आन्सर आलं त्याचं, बरोबर आहे. आता फॉर्म्युल्यामध्ये टाकलं Vवाल्या IT इंटू ZT. IT किती होतं 15, ZT आताच काढलं, तर व्होल्टेजचा आन्सर किती आला, हे. याला आपण अँगलमध्ये कन्वर्ट करून दिलं, बरोबर आहे. याला आपण अँगलमध्ये कन्वर्ट करून दिलं. ठीक आहे, तर अँगलमध्ये कन्वर्ट करून टाकायचं, फक्त इम्पिडन्सला राहू द्यायचं. ठीक आहे, करायला काय वेळ लागते, एकच बटन दाबायची गरज आहे. ठीक आहे, हे अँगलमध्ये कन्वर्ट करून दिलं, भेटलं आपल्याला व्होल्टेज. ठीक आहे, तर समोर मी काय कॅल्क्युलेट केलं, I1 आणि I2. I1 बरोबर काय लिहिलं आहे, V/Z1. व्होल्टेज किती भेटलं तुम्हाला, ठीक आहे. हे दोघांमधून जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही व्हॅल्यू इथे पुट करू शकता, बरोबर आहे. काही फरक नाही पडत, हे व्हॅल्यू टाका किंवा ही व्हॅल्यू टाका व्होल्टेजच्या ठिकाणी, आन्सर तुम्हाला सेमच भेटणार आहे, काही चुकीचं नाही आहे आन्सर तुमच्या, बरोबर आहे. तर मी V इज इक्वल्स टू हे आयवाली टाकली टर्म, कारण बघा खाली पण आयवाली टर्म आहे ना, म्हणून मी वर पण आयवाली टर्म टाकली, बाकी काही उद्देश नाही वेगळा आपला. हे टाकलं, I1चा आन्सर असं भेटलं. आता करंटला आपला अँगल पाहिजे म्हणून त्याला पोलरमध्ये कन्वर्ट करून टाकलं. सिमिलरली I2कडे बघा, V/Z2. Vच्या ठिकाणी आयवाली टर्म, कारण खाली पण आयवाली टर्म होती म्हणून, बरोबर आहे. I2 पहिला आपल्याला असं आन्सर भेटलं, मग याला पोलरमध्ये कन्वर्ट करून टाकलं, बरोबर आहे. मग पॉवर फॅक्टर काढला मी. ठीक आहे, कॉस फाय 1. फाय 1 म्हणजे काय, I1चा अँगल किती आहे, 42.66. तर आन्सर किती आलं आपलं, हे. कॉस फाय 2. फाय 2 म्हणजे काय, I2चा अँगल 37.03. आन्सर किती आलं, हे, बरोबर आहे. आता हे 3 गोष्टी आपण का बरं काढल्या पहिले, कारण तुम्हाला जर माहिती असेल तर पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, VI cos फाय. म्हणजे आपल्याला करंटही लागते आणि कॉस फाय पण लागते आणि व्होल्टेज पण लागते, म्हणून आपण पहिले व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टर काढून टाकलं ऑलरेडी, नाहीतरी समोर आपल्याला काढावंच लागलं असतं, बरोबर है. अब क्वेश्चन में तुमको क्या बोला है, पावर ऑफ ईच ब्रांच म्हणजे प्रत्येक ब्रांचमधला पावर. जर आता पहिल्या ब्रांचमधला पावर काढाल तर काय लिहाल, P1 इज इक्वल्स टू VI1 cos फाय 1, बरोबर आहे. व्होल्टेज, आता मी काय म्हटलं, पॉवरला अँगल नसते, तर व्होल्टेज बघा अँगलमध्ये काढला आहे तुम्ही, तर अँगल नाही लिहायचा कारण पॉवरला अँगल नसते, तर फक्त रिअल व्हॅल्यू लिहाल तुम्ही. रिअल व्हॅल्यू काय आहे, 102.93. सेम किस्सा तुम्ही I1 सोबत पण करा. I1 काय आहे तुमचा, ही टर्म आहे. अँगल लिहाल का, नाही, कारण पॉवरला अँगल नसते, तर फक्त रिअल व्हॅल्यू लिहायची 9.20. तर इथे तुम्ही, आणि कॉस फाय 1चा आन्सर तुम्हाला डायरेक्टली माहीत आहे 0.3735.
तर आन्सर काय येईल एवढं. आणि पॉवरचा अँगल किती आहे वॅट, युनिट अँगल नाही, काय पण नको काय करता, बरोबर आहे. तर P2 इज इक्वल्स टू काय लिहाल VI2 cos phi2. सिमिलरली इथे तेच, फक्त रिअल व्हॅल्यू लिहायची, अँगल नाही, कारण पॉवरला अँगल नसतो. ठीक आहे, हे गोष्टी लक्षात ठेवा. तर व्होल्टेजची रिअल व्हॅल्यू, I2ची रिअल व्हॅल्यू आणि cos phi2चा आन्सर तुमच्याकडे ऑलरेडी आहे, कॅल्सीमध्ये टाका. आता याच बघा, ह्या सिम्पल व्हॅल्यू आहे ना, तर या केसमध्ये कॅल्सी तुमचा नॉर्मल याच्यामध्ये राहिला तरीही चालते, बरोबर आहे. इथे कॉम्प्लेक्स मोडमध्ये नाही राहिला तरी चालते. हे तुमचा आन्सर आहे फुल अँड फायनल P2, म्हणजे पॉवर इन ईच ब्रांच. सेकंड तुम्हाला काय म्हटलं आहे, पॉवर फॅक्टर ऑफ ईच ब्रांच cos phi1 आणि cos phi2. याचा आन्सर तुम्ही ऑलरेडी काढला आहे, हे बघा, cos phi1 आणि cos phi2. ठीक आहे, सेकंड नंबर लिहायचा, हे लिहून टाकाल आणि हे आन्सर डायरेक्ट कॉपी पेस्ट कराल. वेक्टर डायग्राम तुम्हाला माहीतच आहे कसं काढाल. ठीक आहे, इथे काढली नाही आहे मी, तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो असं, लक्ष द्या. ते वेक्टर डायग्रामसाठी तुम्ही कोणाला रेफरन्स घ्याल, व्होल्टेजला. हा झाला तुमचा व्होल्टेज रेफरन्स. V इज इक्वल्स टू काय लिहाल, काय आन्सर आलं तुमचं 102.93 अँगल -15.89, बरोबर आहे. आता करंट तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. करंट किती आहे तुमच्याकडे, I1 आणि I2चा आहे ना. तर बघा, I1 आणि I2मध्ये सगळ्यात एक मायनस आहे, एक प्लस आहे, बरोबर आहे. I1चा अँगल निगेटिव्ह आहे, I2चा अँगल पॉझिटिव्ह आहे. म्हणजे I1 जाईल खाली आणि I2 जाईल वर. समजा I2 असा वर जाईल आणि I1 खाली जाईल असा, बरोबर आहे. हा अँगल किती राहील तुमचा -42.66 आणि हा अँगल किती राहील 37.23. हा काय तुमचा I2 आणि हा I1. इथे व्हॅल्यूज लिहून टाकाल पूर्ण, बरोबर आहे. म्हणजे जर मायनस असेल तर त्याला खाली ड्रॉ करायचं, प्लस असेल तर वर ड्रॉ करायचं, असं आहे वेक्टर डायग्राम, बरोबर आहे. एक शेवटचा क्वेश्चन राहिला आहे असं मला वाटते. हां, बरोबर आहे. याच्यामध्ये काय आहे की जर व्होल्टेज नाही दिलं राहिलं तर व्होल्टेज कॅल्क्युलेट करावं लागतं, बरोबर आहे. ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा. जसा हा वाला क्वेश्चन आहे आता. ठीक आहे, बस एवढंच आहे म्हणून. एक सिमिलर क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये सेम, कुठे गेला तो क्वेश्चन, हाच आहे. याला ओव्हरऑल पटपट ओव्हरलुक करून घ्या. हां, तर याच्याकडे लक्ष द्या. हा क्वेश्चन सेमच आहे. दोन इम्पिडन्स आहे Z1 Z2 पॅरललमध्ये कनेक्ट आहे. इफ द टोटल करंट ऑफ कॉम्बिनेशन, इथे पण टोटल करंट दिला आहे 25 एम्पियर. फाइंड द करंट टेकन अँड पॉवर कन्झ्युम बाय ईच इम्पिडन्स. ईच इम्पिडन्स म्हटलं आहे तर दोनच ते इम्पिडन्स आहे. पहिल्या इम्पिडन्समधून जाणारा करंट काय राहील I1, दुसऱ्यामधून जाणारा करंट I2. पॉवर कन्झ्युम म्हणजे आता जो पॉवरचा फॉर्म्युला लावला होता P1 आणि P2 काढावं लागणार आहे तुम्हाला. तर इथे तेच आहे. आन्सरमध्ये दोन गोष्टी लिहायचा, गिवन आणि फाइंड. गिवनमध्ये Z1 Z2 आणि जो टोटल करंट दिला आहे. फाइंडमध्ये काय लिहाल, करंट ऑफ ईच इम्पिडन्स, पॉवर ऑफ ईच इम्पिडन्स, I1 I2 P1 P2, बरोबर आहे. आणि ही जे डायग्राम आहे ते सोल्युशनमध्ये काढायची. सोल्युशन काय आहे, पहिले काय लिहाल, करंट इन ईच ब्रांच I1 I2, बरोबर आहे. तर मला सांगा, तुम्ही I1चा फॉर्म्युला लिहिला V/Z1. हियर पुन्हा चुकला आहे रवीनाजी, यहाँ पे ध्यान मत देना. तर व्होल्टेज तुम्हाला दिला आहे का, नाही. Z1 मात्र दिला आहे. तर पहिले तुम्हाला आता व्होल्टेज कॅल्क्युलेट करावं लागेल. हा जो व्होल्टेज आहे ना, हा टोटल व्होल्टेज आहे. तर टोटल व्होल्टेजसाठी तुम्ही काय कराल, IT × ZT. IT तुम्हाला दिला आहे, पुन्हा चुकला इथे. तर ZTला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, Z1 Z2 Z1 + Z2. आन्सर काढलं तर Vचा फॉर्म्युल्यामध्ये टाकलं, IT बरोबर 25, ZT तुम्ही कॅल्क्युलेट केला आहे. तो व्होल्टेजचा आन्सर पहिलं असं भेटेल, त्याला तुम्ही पोलरमध्ये कन्वर्ट केलं तर अँगलवालं भेटलं, बरोबर आहे.
भेटलं का व्होल्टेज? हो. तर I1 इज इक्वल्स टू V/Z1 कॅल्क्युलेट करू शकता का? हो. पहिलं असं आन्सर भेटलं I1चं, त्याला तुम्ही कन्वर्ट केलं अँगल फॉर्ममध्ये. सिमिलरली I2 कसं कॅल्क्युलेट कराल? V/Z2. व्होल्टेज दिलं आहे म्हणजे काढलं, Z2 ऑलरेडी दिला होता. पहिलं हे आन्सर भेटेल आणि मग त्याला I2मध्ये कन्वर्ट करून टाक, म्हणजे पोलरमध्ये कन्वर्ट केलं. तर हे झालं तुमचं पहिलं आन्सर. सेकंडमध्ये काय म्हटलं आहे? पॉवर P1 आणि P2. P1साठी काय लिहिता? VI1 cos phi1. पॉवरला अँगल नसते म्हणून व्होल्टेजचं फक्त रिअल व्हॅल्यू घेतली आहे. रिअल व्हॅल्यू म्हणजे हे, अँगल नाही घ्यावं लागेल कारण पॉवरला अँगल नसते. I1 बघा, I1 पण 11.18 घेतला आहे म्हणजे हे अँगलवाली टर्म नाही घेतली. cos phi1. cos phi1 म्हणजे कोणाचा अँगल झाला? करंटचा अँगल. करंटचा अँगल किती आहे? 63.43. याला कॅल्सीमध्ये टाकलं, हे आन्सर आलं. बरोबर आहे. सिमिलरली P2 कसं कॅल्क्युलेट कराल? VI2 cos phi2. V म्हणजे रिअल व्हॅल्यू, I2ची पण रिअल व्हॅल्यू घ्यायची. cos phi2. phi2 म्हणजे कोणाचा अँगल? I2चा अँगल 26.56. याला कॅल्सीमध्ये टाका आणि आन्सर भेटेल तुम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीचं हे आन्सर झालं तुमचं. एक शेवटचा मला वाटतं क्वेश्चन आहे बघा. हे सगळे प्रिव्हियस क्वेश्चन आहे, त्याच्यामधून बघा 6. याला वाचा तुम्ही आता. याच्यामध्ये काय म्हटलं आहे? व्होल्टेज दिला आहे तुम्हाला 200 ॲट अन अँगल ऑफ 53.13. बरोबर आहे. तर हा जो व्होल्टेज आहे हा पोलर फॉर्ममध्ये दिला आहे. इज अप्लाइड अक्रॉस 2 इम्पिडन्स. बरोबर आहे. म्हणजे इथे पण 2 इम्पिडन्स पॅरललमध्ये आहे. पहिल्या इम्पिडन्सची व्हॅल्यू म्हणजे Z1 काय आहे? 12 + j16. दुसरा इम्पिडन्स हा दिला आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे? ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर इन ईच ब्रांच, म्हणजे प्रत्येक ब्रांचमधला काढायचा आहे. P1 P2 Q1 Q2 S1 S2 अँड करंट इन ईच ब्रांच, म्हणजे हा 6 मार्काचा क्वेश्चन असेल. I1 I2. बरोबर आहे. आन्सरमध्ये काय लिहाल? गिवन आणि फाइंड. बरोबर आहे. गिवनमध्ये काय लिहाल? व्होल्टेज दिला आहे, Z1 Z2 दिला आहे. फाइंडमध्ये काय लिहाल तुम्ही? ठीक आहे, इथे असं लक्षात घ्या. फाइंडमध्ये काय लिहाल? ॲक्टिव्ह पॉवर P1 P2, कारण प्रत्येक ब्रांचमधला काढायचा आहे. रिॲक्टिव्ह पॉवर Q1 Q2, ॲपरंट पॉवर S1 S2 आणि करंट इन ईच ब्रांच म्हणजे I1 I2. बरोबर आहे. तर सगळ्यात पहिले तर करंट काढून टाका, कारण पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये करंट येते, तर त्याला पहिलेच काढावं लागेल आपल्याला. सोल्युशनमध्ये ही डायग्राम काढायची, ही वाली डायग्राम. ठीक आहे. आता याच्याकडे लक्ष द्या. I1 इज इक्वल्स टू काय असते? V/Z1. व्होल्टेज पण दिला आहे, Z1 पण दिला आहे. कॅल्सीमध्ये टाकलं, पहिले असं आन्सर भेटलं तुम्हाला. ठीक आहे. त्याला तुम्ही अँगलमध्ये कन्वर्ट केलं तर असं आन्सर झालं. बरोबर आहे. I2 इज इक्वल्स टू काय लिहाल? V/Z2. पहिले असं आन्सर भेटेल, त्याला पोलरमध्ये कन्वर्ट केलं. सेकंड नंबरवर काय लिहिलं आहे? P1 आणि P2 म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर. P1 इज इक्वल्स टू काय लिहाल? VI1 cos phi1. V म्हणजे पॉवरला अँगल नसतो, फक्त रिअल व्हॅल्यू घ्यायची. तर व्होल्टेजची रिअल व्हॅल्यू 200, I1ची रिअल व्हॅल्यू 10, cos phi1. phi1चा अर्थ काय होते? करंट I1चा अँगल जो काही असेल ते तुम्ही फायच्या ठिकाणी टाका आणि तुम्हाला हे आन्सर भेटेल. बरोबर आहे. P2 इज इक्वल्स टू काय लिहाल? VI2 cos phi2. बरोबर आहे. Vचं रिअल व्हॅल्यू, I2ची रिअल व्हॅल्यू, cos phi2. phi2 म्हणजे काय? I2चा अँगल. हे टाकलं आणि हे आन्सर निघालं तुमचं. सिमिलरली बघा आता रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? VI sin phi असते. पहिल्या ब्रांचमधला रिॲक्टिव्ह पॉवर काय बनेल? VI1 sin phi1 आणि दुसऱ्या ब्रांचमधला VI2 sin phi2. बरोबर आहे. बस आता व्हॅल्यूज टाकायच्या आहे तुम्हाला. सिमिलरली फक्त रिअल व्हॅल्यू, अँगल नाही टाकायचा, कारण पॉवरला अँगल नसतो, हे लक्षात ठेवा. तर व्हॅल्यूज जर तुम्ही टाकली तर तुम्हाला असं आन्सर भेटेल. रिॲक्टिव्ह पॉवरचा युनिट काय असते? व्होल्ट ॲम्पियर रेझिस्टिव्ह, म्हणजे VAR. इथे पण VAR येईल. ठीक आहे. लास्ट बट नॉट लिस्ट काय काढायचं आहे? ॲपरंट पॉवर.
ॲपरेंट पॉवर म्हणजे काय असते, एस इज इक्वल्स टू व्ही इंटू आय. तर पहिल्या ब्रांचमधला कसं राहील, S1 इज इक्वल्स टू व्ही इंटू I1. सेकंड ब्रांचमधला काय राहील, व्ही इंटू I2. S1 इज इक्वल्स टू काय लिहाल, व्होल्टेजची रिअल व्हॅल्यू 200, I1ची रिअल व्हॅल्यू 10. हे तुम्हाला आन्सर भेटेल. ॲपरेंट पॉवरचं युनिट काय असते, VA, व्होल्ट ॲम्पियर. बरोबर आहे. आणि हे S2 कसं काढाल, 200 इंटू I2ची रिअल व्हॅल्यू. तर I2ची रिअल व्हॅल्यू म्हणजे हे 1788 तुमचा आन्सर आला VA. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे तुमची पहिली केस जी होती तुमची. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये लक्षात ठेवाल, हे जे क्वेश्चन जे घेतले आहे ना, ते कोणत्या पेपरमधले क्वेश्चन आहे हे तुम्हाला सांगून देतो मी. इथे तुमचे पूर्ण क्वेश्चन कवर झाले आहे. ठीक आहे. याचीच प्रॅक्टिस करा, अशाच टाईपचे क्वेश्चन येईल तुम्हाला. बघ, न्यूमरिकल कशामधले घेतले आपण, के स्कीमचे 2 पेपर आहे आपल्याकडे, S24 आणि S25. बरोबर आहे. हां. आणि त्याच्यानंतर आय स्कीमचे किती पेपर आहे, विंटर 19 पासून तर 25पर्यंत. बरोबर आहे. तर हे जे पूर्ण न्यूमरिकल होते, ह्या दोन्ही याच्यामधले होते. के स्कीमचे 2 पेपरमधून पण झाले आणि विंटर 19 पासून समर 25पर्यंतचे जेव्हाही विचारले तेवढे क्वेश्चन याच्यामधलं आपले कवर झाले. म्हणजे जवळपास 10 पेपरमधले क्वेश्चन केले आहे तुम्ही. बरोबर आहे, हर एक पॅटर्नचे. ते याचीच प्रॅक्टिस करा, हेच तुम्हाला विचार. बस फॉर्म्युले लावायचे आहे, बाकी काही नाही. खूप सिम्पल आहे. बरोबर आहे. आता हे जे दुसरी केस आहे इथे, बरोबर आहे, इथे लक्ष द्या 2 मिनटं. केस नंबर 1मध्ये काय होतं, इथे मी स्केल. केस नंबर 1मध्ये काय होतं, सिम्पली 2 इम्पिडन्स पॅरललमध्ये आहे म्हणते आणि बाकी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करता. बरोबर आहे. पण सेकंड केसमध्ये काय राहते, 2 एलिमेंट पॅरललमध्ये आहे म्हणते. म्हणजे बघा, इथे रेडीमेड इम्पिडन्स तुम्हाला भेटला आहे केस 1मध्ये. केस 2मध्ये काय होईल, तुम्हाला रेजिस्टर इंडक्टर किंवा रेजिस्टर कॅपॅसिटर असं दिलं राहील. तर तुम्हाला पहिले इम्पिडन्स बनवावं लागेल आणि मग तर सिमिलरच सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे टास्क काय तुमचा, सगळ्यात पहिले तुम्हाला इम्पिडन्स लिहायचा आहे. डिरेक्टली इम्पिडन्स दिला नाही आहे, पहिले तुम्हाला इम्पिडन्स लिहायचा आहे. पहिल्या केसमध्ये ऑलरेडी इम्पिडन्स तुम्हाला रेडीमेड दिला होता, पण सेकंड केसमध्ये काय आहे, तुम्हाला पहिले इम्पिडन्स लिहावं लागेल सर्किटच्या अकॉर्डिंग आणि मग तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर बघा, मी इथे एक्झाम्पल लिहिलं आहे. जसं बघा, R इज इक्वल्स टू 10 आणि L इज इक्वल्स टू 5. म्हणजे हे सर्किट कोणती झाली, RL सर्किट झाली. आणि हे सर्किट कोणती झाली, RC सर्किट झाली. तर बघा, RL सर्किटसाठी तुम्ही इम्पिडन्स कसं लिहिता, R प्लस जे XL. XL कसं काढाल तुम्ही, 2πfL. F म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि L तुम्हाला ऑलरेडी गिवन राहील. बरोबर आहे. XL तुम्ही काढलं की R तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे. बस या पॅटर्नमध्ये लिहून टाकायचं, झालं तुमचा इम्पिडन्स. बरोबर आहे. RCसाठी इम्पिडन्स कसं लिहिता तुम्ही, R मायनस लिहिता, RCसाठी मायनस लिहिता, RLसाठी प्लस लिहिता. RL मायनस जे XC कसं काढता, 1/2πfC. बस पहिले XC काढून टाकायचा, मग या फॉर्मॅटमध्ये लिहून टाकायचं, झालं इम्पिडन्स. बरोबर आहे. केस 1 आणि केस 2मध्ये फरक एवढाच आहे की केस 1मध्ये रेडीमेड Z1 Z2 दिला होता, केस 2मध्ये तुम्हाला काढायचा आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला बघा, याचे मी 1-2 क्वेश्चन सांगून देतो, बाकी पूर्ण सिमिलर आहे. बरोबर आहे. तर तुम्ही आता इथे बघा 1 बाय 1, हे रिपीटेड क्वेश्चनच आहे. इथे मी निळा पेन वापरला आहे. इथे लक्ष द्या, पटपट आता कवर करून टाकू आता याला आपण. ठीक आहे. हे वाचा. बघा काय म्हटलं आहे, अ कॉईल हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम अँड इंडक्टन्स ऑफ 0.1 हेनरी. R इज इक्वल्स टू काय म्हटलं आहे, 10, L इज इक्वल्स टू 0.1 हेनरी, इज कनेक्टेड इन पॅरलल विथ. बरोबर आहे.
म्हणजे आर आणि एलच्या पॅरललमध्ये कोण आहे? कॅपॅसिटर ऑफ 10 मायक्रोफॅरेड. ठीक आहे, म्हणजे पॅरललमध्ये फक्त कॅपॅसिटर आहे अक्रॉस अ 200 वोल्ट 50 हर्ट्ज सप्लाय. बरोबर आहे, व्होल्टेज दिला आहे तुम्हाला. फाइंड, ओळखू कसं आपण की हा पॅरलल सर्किटवाला क्वेश्चन आहे? पॅरलल दिला आहे ते, बरोबर आहे. फाइंड द करंट टेकन फ्रॉम दी सप्लाय. ठीक आहे, म्हणजे आय टी काढायचं आहे. अँड ओव्हरऑल पॉवर फॅक्टर म्हणजे टोटल पॉवर फॅक्टर काढायचं आहे. आणि ड्रॉ अ नीट फेजर डायग्राम म्हणजे ते वेक्टर डायग्राम जे काढली ना तशीच काढायची. दोनदा क्वेश्चन विचारला आहे, बरोबर आहे. तर मी काय म्हटलं, आन्सरमध्ये दोन गोष्टी लिहिता, गिवन आणि फाइंड आउट. तर बघा, गिवनमध्ये काय दिलं आहे? आर इज इक्वल्स टू 10 ओहम, इंडक्टर 0.1 हेनरी, एक कॅपॅसिटर पण दिला आहे 10 मायक्रोफॅरेड, व्होल्टेज दिला आहे. फाइंड का म्हटलं आहे? सप्लाय करंट म्हणजे आय टी, ओव्हरऑल पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय, फेजर डायग्राम, बरोबर आहे. आता सोल्युशनमध्ये तुम्ही डायग्राम कशी काढाल? अशीच काढाल, बरोबर आहे. हां, म्हणजे एक कॉईल आहे, कॉईलमध्ये काय आहे? एक रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स, हे दोन पॅरलल आहे. कोणाच्या? कॅपॅसिटरच्या. तर म्हणून पहिली ब्रांच कोणती झाली? ही. आणि दुसरी ब्रांच हा कॅपॅसिटरवाली. याच्यामधून जाणारा करंट कोणता? I1. याच्यामधून जाणारा करंट कोणता? I2. टोटल करंट IT आणि व्होल्टेज तुम्हाला दिला आहे, बरोबर आहे. तर बघा, आता इथे लक्ष द्या. फॉर आर एल सर्किट म्हणजे वरच्यासाठी इम्पिडन्स कसं लिहाल? आर प्लस जे एक्सेल. हिअर इथे बरोबर आहे, रवीनाजी फोकस करूया आपण. आर इज इक्वल्स टू 10 ओहम दिला आहे, एक्सेल नाही दिलं राहत, काढावं लागते. एक्सेल इज इक्वल्स टू 2 पाय FL. ठीक आहे, कॅल्सीमध्ये टाकायचं तर एक्सेल इज इक्वल्स टू एवढं आन्सर भेटलं, बरोबर आहे. तर या पॅटर्नमध्ये आता लिहून टाका. आर किती आहे? 10. एक्सेल किती काढलं? 31.41. झाला तुमचा इम्पिडन्स. म्हणजे Z1 काय बनला? 10 प्लस जे 31.41 बनला. रेडीमेड दिला नव्हता, आपण काढला आहे त्याला. आर सी सर्किटसाठी बघा, आर सी सर्किटसाठी काय लिहिता? आर मायनस जे एक्सी लिहिता. पण इथे तर फक्त कॅपॅसिटर दिला आहे, म्हणजे रेजिस्टन्स काय झाला? 0, बरोबर आहे. एक्सी कसा काढता? 1/2 पाय FC. बस हे कॅल्सीमध्ये टाकान, हे आन्सर भेटलं तुम्हाला, बरोबर आहे. तर Z2 इज इक्वल्स टू काय येईल? मायनस येईल, कारण आर तर झिरोच आहे ना, दिलाच नाही तर झिरोच समजून झाला, बरोबर आहे. तर Z2 इज इक्वल्स टू काय येईल? मायनस जे 318.30 झालं. आता याला नॉर्मल कन्सिडर करा, बस एवढा चेंज आहे. बाकी आता समोर जसं आतापर्यंतचे क्वेश्चन सॉल्व्ह केले तसंच करायचं. सप्लाय करंट म्हणजे काय राहील? आय टी बरोबर V/ZT. ZT कसं काढता? Z1 Z2 Z1 प्लस Z2. ZT काढलं, ZTच्या आन्सरला जसं आहे तसंच लिहायचं, अँगलमध्ये नाही कन्वर्ट करायचं. IT बरोबर काय लिहाल? 200 जे आता ZT काढलं, पहिला आन्सर तुम्हाला असं भेटेल, बरोबर आहे. मग तुम्ही अँगलमध्ये त्याला कन्वर्ट करून द्या. हे झालं तुमचं पहिलं आन्सर, बरोबर आहे. सेकंड काय म्हटलं आहे? पॉवर फॅक्टर, ओव्हरऑल पॉवर फॅक्टर. तर कॉस फाय, ओव्हरऑल म्हटलं तर हा जो फाय राहील हा कोणाचा अँगल राहील? टोटल करंट, बरोबर आहे. कारण ओव्हरऑल सर्किटमधून कोणता करंट चालला आहे? IT ना. याचा अँगल किती आहे? -70.35. हे पुट केलं आणि हे झालं तुमचं सेकंडचा आन्सर. थर्ड काय म्हटलं आहे? फेजर डायग्राम. मी काय म्हटलं? व्होल्टेजला घ्यायचं रेफरन्स आणि करंटला ड्रॉ करायचं. करंट IT आहे ना फक्त, बरोबर आहे. तर बघा, ITचा अँगल किती? निगेटिव्ह आहे म्हणून खाली ड्रॉ केलं, आणि अँगल किती आहे? 70.35, बरोबर आहे. 70.35 थोडंसं 90 डिग्रीचं थोडं जवळ ड्रॉ करायचं, बरोबर आहे. तुम्ही याला असं ड्रॉ नाही करू शकत, कारण ते व्हॅलिड नाही, कारण 70.35चा अँगल आहे ना, कारण मोठा अँगल राहील, म्हणून थोडंसं वाईट ड्रॉ करा. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर फक्त चेंज एवढाच आहे. जसं बघा, आता याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे, इथे बघा पुन्हा तेच, कॉईल हॅविंग रेजिस्टन्स ऑफ 5 ओहम, इंडक्टन्स ऑफ
0.2 हेनरी इज कनेक्टेड इन पॅरलल म्हटलं तर समजून जायचं आपला पॅरललवाला क्वेश्चन आहे. विथ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 10 ओहम रेजिस्टन्स आणि 80 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. मला वाटतं इथे एक गोष्ट नाही सांगितली मी, काय मायक्रोफॅरेड म्हणजे काय होते? मायक्रोफॅरेड म्हणजे होते तुमचा 10⁻⁻6. मायक्रो म्हणजे होते 10⁻⁻6. हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. इफ सप्लाय व्होल्टेज इज 230 डिटरमाइन. मग आता तुम्ही सांगा टोटल सर्किट इम्पिडन्स म्हणजे काय काढाल? टोटल इम्पिडन्स म्हणजे ZT, टोटल करंट म्हणजे IT, पॉवर फॅक्टर ऑफ सर्किट म्हणजे फक्त कॉस फाय, ब्रांच करंट म्हणजे I1 I2, पॉवर कंझ्युम बाय सर्किट म्हणजे फक्त P काढाल. कंझ्युम म्हणजे काय? ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे P काढाल तुम्ही. P1 P2 काढायची गरज नाही. आन्सरमध्ये काय लिहाल तुम्ही? गिवन. तर लक्षात ठेवाल बघा, गिवनमध्ये काय दिलं आहे? R=5 आणि त्याच्यासोबत इंडक्टर कनेक्टेड आहे म्हणजे 0.2 हेनरी. एक दुसरी ब्रांच आहे R=10 ओहम, त्याच्या सिरीजमध्ये काय C=80 मायक्रोफॅरेड. म्हणजे मी समोर जाऊन तर लिहिलं आहे पण थोडंसं लक्षात ठेवा की याला तुम्ही फॅरेडमध्ये कसं लिहाल? 80 × 10⁻⁻6 फॅरेड. तर हा जो 10⁻⁻6 झाला ना, मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 होते, बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. व्होल्टेज दिला आहे, फाइंड काय लिहिलं आहे बघा. ZT म्हणजे ZT IT कॉस फाय I1 I2 आणि पॉवर. हे डायग्राम सोल्युशनमध्ये काढायचे आहे तुम्हाला, अशीच डायग्राम, बरोबर आहे. हां, तर अशी डायग्राम पटपट काढून टाकायची. आता बघा समोर कसं काढाल. आता समोरची प्रोसेस काय फॉलो करायला आता तुम्ही? समोरची प्रोसेस ZT काय लिहाल? Z1 Z2 Z1 + Z2. पण आता मला सांगा तुम्हाला Z1 Z2 माहिती आहे का नाही? तर बघा फॉर RL सर्किट बघा, हे जे पहिली ब्रांच आहे RL आहे ना, म्हणून मी इथे Z1 लिहिलं. जर RL खाली असता तर मग मला Z2 लिहावं लागलं असतं, बरोबर आहे. तर मी इथे हे लिहिलं Z1 म्हणजे पहिली ब्रांच RL सर्किट आहे म्हणून मी इथं Z1, आणि सेकंड ब्रांच कशासाठी आहे? RC साठी. तर RLसाठी इम्पिडन्स कसं लिहितो आपण? R + jXL. RCसाठी इम्पिडन्स कसं लिहितो? R - jXC. R तर नेहमी दिला राहते. XL आणि XC कॅल्क्युलेट करावं लागते. तर XLचा फॉर्म्युला 2πfL, XCचा फॉर्म्युला 1/2πfC. बस कॅल्सीमध्ये टाकायचं आणि आन्सर काढायचं. XL XC काढल्यावर या पॅटर्नमध्ये लिहून टाकायचं. जसं RL सर्किटसाठी कोणता पॅटर्न आहे? R + jXLवाला. RCसाठी कोणता पॅटर्न आहे? हा R - jXCवाला. ठीक आहे. इथे R दिला आहे म्हणून R येईल. मागच्या क्वेश्चनमध्ये R नव्हता म्हणून इथे 0 आला होता, बरोबर आहे. हे लिहून टाकायचं. मग ZTच्या याच्यामध्ये टाकून द्या आणि हे आन्सर तुम्हाला भेटेल. इथून नॉर्मल क्वेश्चन जे आतापर्यंत पाहत आलो. चेंज काय आहे? व्हेरायटी काय आहे? फक्त इथपर्यंत व्हेरायटी आहे की तुम्हाला इम्पिडन्स डायरेक्टली दिला नाही आहे. तुम्हाला इम्पिडन्स पहिले इथं काढायचं आहे सेपरेट, मग ते फर्दर जे प्रोसेस आहे ना ते पूर्ण सेम आहे. फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की बा टोटल करंट काढायचं आहे की ब्रांच करंट काढायचं आहे, बरोबर आहे. बाकी सगळं सोपीच आहे, ठीक आहे. IT कसं काढाल? V/ZT. व्होल्टेज दिला आहे, ZT पण आताच काढलं. पहिले तुम्हाला असा आन्सर भेटते कॅल्सीमध्ये, बरोबर आहे. मग त्याला तुम्ही काय करता? अँगलमध्ये कन्वर्ट करून टाकता. तर हे झालं तुमचं टोटल करंट. थर्ड नंबरवर काय आहे? कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टर. फाय म्हणजे कोणाचा अँगल? टोटल करंटचा अँगल. टोटल करंटचा अँगल किती आहे? हा, याला तुम्ही टाकलं कॅल्सीमध्ये, एवढं आन्सर भेटलं, बरोबर आहे. नंतर काय लिहिलं आहे? ब्रांच करंट. I1 = V/Z1. V दिला आहे, Z1 पण दिला आहे. पहिले तुम्हाला असा आन्सर भेटेल, त्याला पोलरमध्ये कन्वर्ट करून टाकलं.
सिमिलरली V/Z2 व्होल्टेज दिला आहे, Z2 तुम्ही काढला आहे. पहिले हे आन्सर भेटेल कॅल्सीमध्ये, मग त्याला तुम्ही पोलरमध्ये कन्वर्ट केलं. हे झालं तुमचं. सेकंड लास्ट काय, पॉवर. पॉवर म्हणजे काय, VI cos phi. टोटल पॉवर होता ना, म्हणून करंट पण टोटल करंट आहे. I1 I2 नाही येईल याच्यामध्ये. तर पॉवरमध्ये फक्त अँगल लिहावं लागते, बरोबर आहे. तर Vचा अँगल लिहाल 230, बरोबर आहे. आणि IT चा पण फक्त रिअल व्हॅल्यू लिहायची, व्होल्टेजची पण रिअल व्हॅल्यू. आणि कॉस फाय म्हणजे काय झालं तुमचं, बघा इथं आन्सर काढला आहे 0.677. बस हे आन्सर लिहिलं, आन्सर तुम्हाला भेटेल. व्हॅल्यूज तुम्ही कॅल्सीमध्ये टाका, तर हे तुमचं फायनल आन्सर झालं, बरोबर आहे. आता हा पुढचा क्वेश्चन बघा पटपट. हा जो पॅटर्न आहे इथे बघा, ब्रांच 1 असं सेपरेट दिलं आहे, ब्रांच 2 सेपरेट दिली आहे, बरोबर आहे. काय म्हटलं आहे, AC सर्किट कन्सिस्ट ऑफ 2 ब्रांच इन पॅरलल. म्हणजे हा पॅरलल सर्किटचा क्वेश्चन आहे. पहिली ब्रांचमध्ये काय, RL म्हणजे हे RL सर्किट झाली. सेकंड ब्रांचमध्ये C, पण याला आपण RC सर्किट कन्सिडर करू, पण R=0 झालं, हे समजून जाईल. इफ द सर्किट इज सप्लाइड फ्रॉम 200 वोल्ट 50 हर्ट्ज. ब्रांच इम्पिडन्स काढायचं आहे, म्हणजे काय काढाल, Z1 आणि Z2. ब्रांच करंट काढायचं आहे, म्हणजे काय काढाल, I1 आणि I2. सर्किट पॉवर फॅक्टर म्हणजे फक्त cos phi. cos phi 1 cos phi 2 नाही. पॉवर कन्झ्युम बाय सर्किट म्हणजे फक्त सिम्पली पॉवर काढाल, बरोबर आहे. आन्सरमध्ये गिवन आणि फाइंड लिहाल, बरोबर आहे. गिवन काय आहे, ब्रांच 1मध्ये R=10, L बराबर 0.1 हेनरी. C काय लिहाल, 50 मायक्रोफॅरेड. व्होल्टेज $200 वोल्ट आणि 50 हर्ट्ज. फाइंडमध्ये काय लिहाल, ZT, I1 I2, cos phi आणि P. सोल्युशन, ठीक आहे. हे डायग्राम काढा, हे डायग्राम काढा, बरोबर आहे. हे झाली RL सर्किट आणि हे कॅपॅसिटर, बरोबर आहे. आता मला सांगा, मला काय पहिलं काय म्हटलं आहे, ब्रांच इम्पिडन्स म्हटलं ना, Z1 आणि Z2 फॉर RL सर्किट, फॉर RC सर्किट. Z1 बराबर RL सर्किटसाठी इम्पिडन्स कसं लिहिता, R + jXL. R किती झालं, 10 ओहम. XL तर काढावं लागते. XLचा फॉर्म्युला 2πfL. कॅल्सीमध्ये टाका, हे तुम्हाला आन्सर भेटेल, बरोबर आहे. आता या फॉर्मॅटमध्ये लिहून टाका. R 10 दिला आहे, XL तुम्ही काढला आहे 3.141. तर हा झाला तुमचा इम्पिडन्स 1 म्हणजे Z1. सेकंड ब्रांच RC सर्किटसाठी कसं लिहिता, Z2 R - jXC. पण इथे R दिलाच नाही आहे, म्हणजे तो झाला 0. आणि XC काय झाला, 50 × 10⁻⁻6. का बरं, कारण इथे दिला आहे तुम्हाला मायक्रोफॅरेडमध्ये, ठीक आहे. आणि मायक्रो म्हणजे काय होते, 10⁻⁻6 होते, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. तर XC हे आन्सर तुम्हाला भेटेल. मग Z2 तसंच लिहिलं, फक्त -J36.66 का बरं आलं, कारण रेजिस्टन्स दिला आहे 0, तर त्याला लिहायची गरजच नाही. झालं. आता इथून आता सिमिलर क्वेश्चन. ब्रांच करंट म्हणजे काय, I1 I2. I1चा फॉर्म्युला V/Z1. दोन्ही गोष्टी दिल्या आहे, फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा, आन्सर काढायचा. I2 बरोबर V/Z2. दोन्ही गोष्टी दिल्या आहे, फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा, आन्सर काढायचा, बरोबर आहे. cos phi म्हणजे काय, टोटल करंटचा अँगल. पण आता इथे टोटल करंट तर आतापर्यंत काढला नाही, तर इथे पहिले टोटल करंट काढला आपण, बरोबर आहे. V/ZT. व्होल्टेज दिला आहे, ZT नाही दिला आहे, ZT काढून टाकायचं, Z1 Z2 Z1 + Z2. फॉर्म्युल्यामध्ये टाकलं, हे आन्सर झालं. IT V/ZT. बस हे आन्सर काढून टाकलं आपण, बरोबर आहे. शेवटला काय विचारलं, पॉवरचा फॉर्म्युला काय, VI cos phi. पण सर्किटचा पॉवर विचारलं ना, तर IT लिहू आपण, टोटल करंट. इथे फक्त रिअल व्हॅल्यू लिहायची आहे, बरोबर आहे. हां, रिअल व्हॅल्यू लिहायची आहे. आणि cos phi कोणाचा राहील, हा टोटल करंटचा अँगल.
हे लिहिलं, हे आन्सर आलं, जे हा झाला पॉवर तुमचा. तर अशा पद्धतीने क्वेश्चन केलं आहे. मागं पण झालं वाटतं, मला असं वाटतं. नाही आहे, हे क्वेश्चन मला वाटते इझी आहे, तुम्ही करू शकता. ठीक आहे. हे क्वेश्चन जे आहे पुरे सिमिलर पॅटर्नचे क्वेश्चन आहे रिमेनिंग. ठीक आहे, हे सिमिलर पॅटर्नचे पुरे क्वेश्चन आहे. इथे मला नाही वाटत तुम्हाला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज पडेल. बरोबर आहे. चॅप्टर फक्त हा तुमचा 12 मार्काचा आहे. ठीक आहे. न्यूमेरिकल तुम्हाला फिक्स्ड आहे. ठीक आहे. एक तर डिरेक्टली इम्पिडन्स दिला राहील, नाही तर अशा पॅटर्नचा न्यूमेरिकल येते की रेजिस्टर इंडक्टर दिला आहे, त्याच्या पॅरललमध्ये रेजिस्टर कॅपॅसिटर दिला आहे. तर पहिले तुम्हाला इम्पिडन्स लिहावं लागेल, बाकी मग ते करंट, पॉवर फॅक्टर आणि पॉवर काढावं लागेल. सेकंड केसमध्ये चेंज काय झालं, फक्त आर आणि एल दिला आहे, आर सी दिला आहे. तर तुम्हाला पहिले काढावं लागते ते, आणि त्याच्यानंतर मग मात्र तुम्ही सिमिलरली सॉल्व करता. बरोबर आहे. तर हे जे रिमेनिंग क्वेश्चन आहे ना, हे बिलकुल सेम पॅटर्नचे आहे. तर मला नाही वाटत त्याला एकदमच हे द्यायची गरज आहे, तर मी वरवर तुम्हाला सांगून देते. बरोबर आहे. तर बघायला, एक चोक कॉईल हॅज रेजिस्टन्स ऑफ 2 ओहम in inductance of 0.0035 हेनरी कनेक्टेड इन पॅरलल विथ 350 मायक्रो, पुन्हा मायक्रो आला म्हणजे 10⁻⁻6 कॅपॅसिटर इन सिरीज विथ रेजिस्टन्स ऑफ 20. म्हणजे बघा, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर सिरीजमध्ये आहे, आणि इथे कोण सिरीजमध्ये आहे, आर आणि इंडक्टर. म्हणजे पहिली ब्रांच आर एलवाली आहे आणि दुसरी ब्रांच आर सीवाली आहे. बरोबर आहे. आणि व्होल्टेज किती दिला आहे तुम्हाला, 200 आणि 50. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, टोटल करंट म्हणजे आय टी, पॉवर फॅक्टर ऑफ होल सर्किट म्हणजे सिम्पली कॉस फाय. आन्सरमध्ये काय लिहाल, गिवन लिहायचं, आर इज इक्वल्स टू 2, एल इज इक्वल्स टू हे दिलं आहे, कॅपॅसिटर इज इक्वल्स टू 350 मायक्रोफॅरेड आणि आर बराबर 200. व्ही इज इक्वल्स टू काय दिलं आहे, 200 आणि 50 हर्ट्स. फाइंड तुम्हाला काय म्हटलं आहे, आय टी आणि कॉस फाय. बरोबर आहे. सोल्युशनमध्ये हे डायग्राम तुम्ही ड्रॉ करून द्यायची. कोणती, ही. आता बघा, हे आर एल सर्किट झालं, तर आर एल सर्किटसाठी इम्पिडन्स कसं लिहितं, आर प्लस जे एक्सेल. एक्सेल काढावं लागतं, एक्सेल काढलं, या पॅटर्नमध्ये लिहून टाकलं, झालं तुमचं Z1. आर सीसाठी तुम्ही कसं लिहिता इम्पिडन्स, आर मायनस जे एक्स सी. एक्स सी तुम्हाला कसं काढाल, 1/2πfc. सीकडे लक्ष द्या, 350 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻6. -6 कसा आला 10⁻, मायक्रो म्हटलं आहे म्हणून. मायक्रोचा अर्थ होतो 10⁻⁻6. एक्स सी आलं, मग त्या या पॅटर्नमध्ये लिहून टाकलं, आर मायनस जे एक्स सीवाला, झाला तुमचा इम्पिडन्स. बरोबर आहे. इथून सेम सिमिलरली सॉल्व करू शकता तुम्ही. मग मी काय काढलं आहे, Z1 इंटू Z2, Z1 प्लस Z2 कॅल्सीमध्ये टाकलं, हे आन्सर भेटेल. बरोबर आहे. Z का बरं काढला, कारण बघा तुम्हाला आय टी काढायचं आहे. तर बघा इथे मी लिहिलं, पहिल्या नंबरवर आय टी काढायचं आहे. आय टीचा फॉर्म्युला काय बनते, V/ZT. तर ZT असंही काढावंच लागलं असतं, आधीच काढून दिलं. बरोबर आहे. आता मला माहीत होतं म्हणून, नाही तर तुम्ही नंतर काढाल स्टेप बाय स्टेप. व्होल्टेज दिला आहे, ZT ऑलरेडी काढला. पहिले तुम्हाला असा आन्सर भेटते, मग करंटला कन्वर्ट करतो आपण पोलरमध्ये, कारण पॉवर फॅक्टरच्या वेळेस अँगलची गरज पडते. बरोबर आहे. सेकंड नंबरवर काय काढायचं आहे, पॉवर फॅक्टर. तर कॉस फाय, फाय कोणाचा अँगल आहे, करंटचा. करंटचा अँगल किती आहे, 24.28 मायनस. तर ह्याच्यामध्ये टाकलं, हे तुम्हाला आन्सर भेटून जाईल. बरोबर आहे. सोपा क्वेश्चन होता. इथे एकदा बघून घ्या पटपट. ठीक आहे. उद्या म्हटलं नाही पाहिजे की तुम्ही काहीतरी सोडलं म्हणून. कॉईल हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम, इंडक्टन्स ऑफ 0.15. पहिली ब्रांच कशाची आहे, आर एल. सेकंड ब्रांच बघा आहे पॅरलल विथ आर सी सर्किट. आर किती दिला आहे, 5 ओहम. सी किती दिला आहे, 20 मायक्रोफॅरेड. म्हणजे पुन्हा 10⁻⁻6 लिहावं लागेल. बरोबर आहे. आता इथे बघा, थोडंसं चुकलं होतं माझं. क्वेश्चनमध्ये व्होल्टेज किती दिलं आहे, 110. पण मी कॅल्क्युलेशन करायच्या वेळेस 200 लिहिलं होतं, म्हणून मी इथे कट करून 200 लिहिलं आहे. तर इथे पण मी सध्या 200 लिहिते, कारण मी सॉल्व 200चा अकॉर्डिंग केला आहे. पण ॲक्च्युअल क्वेश्चनमध्ये 110 वोल्ट हा व्होल्टेज दिला आहे. बरोबर आहे. दॅन
ड्रॉ सर्किट डायग्राम, म्हणजे या क्वेश्चनमध्ये सर्किट डायग्रामवर पण मार्क आहे. बरोबर आहे. सेकंड नंबर बघा, कॅल्क्युलेट ब्रांच करंट, म्हणजे I1 I2 युजिंग इम्पिडन्स मेथड. हे लिहायची गरज नव्हती, ठीक आहे. इम्पिडन्स मेथड म्हणजे तेच जे फॉर्म्युला लिहितो आपण V/Z. बरोबर आहे. थर्ड काय म्हटलं आहे, पॉवर ॲब्झॉर्ब बाय ईच ब्रांच, म्हणजे P1 P2 काढून टाकायचं. बरोबर आहे. आन्सरमध्ये दोनच गोष्टी लिहिता, गिवन आणि फाइंड. गिवन किती दिलं आहे, R इज इक्वल्स टू 10 ओहम, L इज इक्वल्स टू 0.15 हेनरी. सेकंड ब्रांच काय, R इज इक्वल्स टू 5 ओहम, C इज इक्वल्स टू 20 मायक्रोफॅरेड. म्हणजे तुम्ही याला लिहाल कसं, 20 इंटू 10⁻⁻6 असं लिहाल. बरोबर आहे. समोर फॅरेड. ठीक आहे. वोल्टेज इज इक्वल्स टू 200 आणि 50 हर्ट्ज. फाइंड, सर्किट डायग्राम काढायची आहे, ब्रांच करंट काढायचं आहे आणि पॉवर म्हणजे P1 P2. सोल्युशन, हे डायग्राम काढली म्हणजे तुम्हाला मार्क भेटले याच्यावर. बरोबर आहे. सेकंड नंबरवर काय म्हटलं आहे, ब्रांच करंट I1 I2. I1 इज इक्वल्स टू V/Z1, I2 इज इक्वल्स टू V/Z2. पण इम्पिडन्स डायरेक्टली दिले नाही आहे, तर काढावं लागणार आहे. Z1 म्हणजे काय, RL वाली ब्रांच. RL सर्किटसाठी इम्पिडन्स कसं लिहितो, R प्लस JXL. XL कसं काढतो, 2πfL. XL काढल्यावर बस त्या पॅटर्नमध्ये लिहून टाकायचं, कोणत्या, यावाल्या पॅटर्नमध्ये भेटला तुम्हाला इम्पिडन्स. आता RCसाठी कसं लिहाल तुम्ही, R मायनस JXC. XC कसं काढता, 1/2πfC. बरोबर आहे. सीच्या केसमध्ये कसं लिहिता, 10⁻⁻6 लिहावं लागते. बरोबर आहे. XC मिळालं का बस या पॅटर्नमध्ये लिहून टाकायचं, झाला तुमचा इम्पिडन्स. बरोबर आहे. तर तुम्हाला Z1 Z2 भेटले का बस I1चा फॉर्म्युलामध्ये टाकून द्या, V/Z1. V पण माहिती आहे, Z1 पण माहिती आहे, टाकून द्या, आन्सर काढून टाका. I2च्याही केसमध्ये V/Z2, V पण माहिती आहे, Z2 पण माहिती आहे, करून टाका आन्सर. बरोबर आहे. नंतर काय म्हटलं आहे, पॉवर म्हटलं होतं तुम्हाला, पॉवर ॲब्झॉर्ब बाय. बरोबर आहे. तर पॉवर P1 VI1 cos ∅1. पॉवरला अँगल नसतो, तर फक्त रिअल व्हॅल्यू. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर व्होल्टेजची रिअल व्हॅल्यू तुम्ही बघाल तर 200 भेटेल. I1ची रिअल व्हॅल्यू आहे 4.15 cos ∅1. ∅1 हा कोणाचा अँगल राहील, I1चा अँगल राहील. तर अँगल तो टाकला आपण, हे तुम्हाला आन्सर भेटेल. सिमिलरली P2 कसे लिहाल, VI2 cos ∅2. I2ची पण रिअल व्हॅल्यू घ्याल, Vची पण रिअल व्हॅल्यू घ्याल, आणि हा जो ∅2 आहे, हा ∅2 कोणाचा अँगल राहील, करंट I2चा अँगल राहील. बस कॅल्सीमध्ये टाकायचं आणि हे तुम्हाला आन्सर भेटेल. पॉवरचा युनिट काय असते, म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर वॅट असते. बरोबर आहे. हा एक मला वाटते शेवटचा क्वेश्चन राहिला आहे. शेवटचा क्वेश्चन नाही, 2 क्वेश्चन राहिले आहे, त्यालाही बघून घ्या की म्हणजे तुमचं होऊन जाते. हे तुम्ही म्हटलं नाही पाहिजे काय सोडलं म्हणून. बरोबर आहे. तर बघा, एक कॉईल आहे ज्याचा रेजिस्टन्स किती आहे, 5 ओहम, आणि इंडक्टन्स आहे 0.2 हेनरी. इज कनेक्टेड इन पॅरलल, म्हणजे आता या 2 एलिमेंटच्या पॅरललमध्ये कोण आहे, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 10 ओहम रेजिस्टन्स आणि 80 मायक्रोफॅरेड. पुन्हा मायक्रो आला म्हणजे 10⁻⁻6 लिहा. बरोबर आहे. इफ द सप्लाय व्होल्टेज 230 वोल्ट 50 हर्ट्ज, डिटरमाइन, काय कराल, टोटल इम्पिडन्स म्हणजे ZT, टोटल करंट म्हणजे IT. हा पॅटर्नचा क्वेश्चन झाला आहे ऑलरेडी. पॉवर फॅक्टर म्हणजे cos ∅, ब्रांच करंट म्हणजे I1 I2, पॉवर कन्झ्युम म्हणजे P काढायचं आहे तुम्हाला, म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर. आन्सरमध्ये गिवन फाइंड लिहून टाकाल, R इज इक्वल्स टू 5 ओहम, L इज इक्वल्स टू 0.2 हेनरी. म्हणजे हे झाली ब्रांच 1 आणि ही झाली ब्रांच 2. या Cला कसं लिहाल, 80 इंटू 10⁻⁻6 फॅरेड असं लिहाल तुम्ही. फाइंड आपल्याला किती, 5 गोष्टी काढायच्या आहे. हे सर्किट डायग्राम बनवाल अशी व्यवस्थित. बघा, Z1 डायरेक्टली दिला आहे का नाही, Z2 डायरेक्टली दिला आहे का नाही. तर बघा, Z1 Z2 तुम्हाला काढावं लागणार आहे पहिले सर्किटनुसार. तर पहिली सर्किट आहे, पहिला ब्रांच आहे तुमची RL. तर RL सर्किटसाठी इम्पिडन्स कसं लिहिता, R प्लस JXL. दुसरी ब्रांच आहे RC.
आर सीसाठी कसं लिहिता आर मायनस जे एक्स सी, बरोबर आहे. तर इथे एक्सेल काढायचं, इथे एक्स सी काढा, हे बघा एक्सेल काढलं, एक्स सी काढलं आणि बस या पॅटर्नमध्ये लिहून टाकलं, झालं तुमचं. आर सी म्हणजे आर सी सर्किटमध्ये लक्षात ठेवा नेहमी मायनस येते आणि आर एल सर्किटमध्ये प्लस येते, हे लक्षात ठेवा मात्र. टोटल इम्पिडन्स कसं काढाल ते Z1 Z2 Z1 प्लस Z2, कॅल्सीमध्ये टाका आन्सर. टोटल करंट कसं काढाल V/ZT, व्ही पण माहिती आहे ZT पण माहिती आहे, कॅल्सीमध्ये टाकायचं, हे आन्सर काढून घ्या, बरोबर आहे. हे झालं, हे आन्सर झालं, हे आन्सर. पॉवर फॅक्टर कॉस फाय कोणाचा अँगल राहील, टोटल करंटचा अँगल, कॅल्सीमध्ये टाका आन्सर काढा. I1 I2, तर I1 I2चा काही वेगळा फॉर्म्युला आहे का, नाही. V/Z1 दोन्ही माहिती आहे, कॅल्सीमध्ये टाका आणि आन्सर काढा. हा 1 आहे, इथे चुकीनं IT लिहिला आहे, हा 1 आहे, हा 2 आहे. I2 = V/Z2, ही दोन्ही माहिती आहे, कॅल्सीमध्ये टाका आन्सर काढा. लास्ट काय तुमचा पॉवर म्हणजे VIT cos phi, म्हणजे टोटल करंट आपण घेऊ, कारण तुम्हाला पॉवर कन्झ्युम बाय सर्किट म्हणजे होल सर्किटची गोष्ट केली आहे, बरोबर आहे. तर P = VIT cos phi, P = 230 × 244 × 0.677, P हे आन्सर आलं, झालं तुमचं, बरोबर आहे. म्हणजे असं समजा की या चॅप्टरचे तुम्ही न्यूमरिकल पूर्ण, हा शेवटचा राहिला आहे, हा करून घ्या, म्हणजे हा तुमचा चॅप्टर 60-70% संपला आहे, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये बघा अ सिंगल AC सर्किट कंटेनिंग रेजिस्टर ऑफ 30 ओहम अँड इंडक्टर ऑफ 0.15 हेनरी आर कनेक्टेड इन पॅरलल अक्रॉस, म्हणजे आर आणि एल पॅरललमध्ये आहे, बरोबर आहे. सप्लाय किती आहे 230 50 हर्ट्ज. डिटरमाइन काय ॲडमिटन्स, सर्किट करंट म्हणजे वाय काढायचा आहे, IT काढायचा आहे, पॉवर फॅक्टर म्हणजे cos phi, पॉवर कन्झ्युम म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर काढायचं आहे. बघा याच्यामध्ये कसं कराल तुम्ही. तर आन्सरमध्ये दोन गोष्टी लिहिता, आर आणि एल हे दोन पॅरललमध्ये आहे एकामेकाच्या, हां हे लक्षात ठेवा. आर आणि एल एकामेकाच्या पॅरललमध्ये आहे, ठीक आहे. आर आणि एल एकामेकाच्या पॅरललमध्ये आहे. तर फाइंडमध्ये काय म्हटलं, ॲडमिटन्स, करंट, cos phi आणि पॉवर. सोल्युशनमध्ये काय म्हटलं आहे, हे डायग्राम तुम्हाला बनवावं लागणार आहे. बघा आर एल पॅरललमध्ये आहे, व्होल्टेज दिलं आहे IT आणि हे तर आपल्याला काढावं लागते, बरोबर आहे. तर बघा आता इम्पिडन्स कसं लिहाल, पहिली ब्रांच म्हणजे R = 30, म्हणजे Z1 डायरेक्ट 30 ओहम झालं, बरोबर आहे. सेकंड ब्रांचमध्ये काय म्हटलं आहे, एल म्हटलं आहे, म्हणजे याला तुम्ही RL सर्किट समजा. RL सर्किटमध्ये आर दिला आहे का, नाही, 0, म्हणजे उरला का फक्त एक्सेल कसं काढता 2πfl. तर कॅल्सीमध्ये किती निघालं 47.12, म्हणजे Z2 काय झालं जे 47.12. म्हणजे बघा RL सर्किटमध्ये तुम्ही इम्पिडन्स कसं लिहिता, R प्लस JXL, R तर 0 आहे, बरोबर आहे. तर एक्सेलच्या समोर I लिहिला आहे ना, म्हणून इथं I आला, बरोबर आहे. R तुमचा काय आहे 0 आहे, म्हणून तो फक्त J47.12 आला. बस आता सिमिलरली तेच आहे. इम्पिडन्स म्हणजे काय होते 1/Z, पण इथे टोटल इम्पिडन्स झाला तो आपला 1/ZT. तर ZT Z1 × Z2 Z1 प्लस Z2, याला तुम्ही कॅल्सीमध्ये टाका, हे आन्सर तुम्हाला भेटेल, बरोबर आहे. आणि फायनली मग या ॲडमिटन्स काढून टाका 1/ZT, हे आन्सर भेटलं. लक्षात ठेवाल ॲडमिटन्सचे युनिट काय असते, एक तर सिमेन्स किंवा मोह, उलटा ओहम म्हणजे काय होते मोह. दोनपैकी एक युनिट तुम्ही लिहू शकता, लक्षात ठेवा. एक तर सिमेन्स लिहायचं किंवा मोह लिहायचं, उलटा ओहम म्हणजे मोह होते, बरोबर आहे. हां, आता जसं बघा IT = टोटल करंट कसं काढता, V/ZT, V पण माहीत आहे, ZT पण माहीत आहे,
बस कॅल्सीमध्ये टाका आणि हे आन्सर तुम्हाला भेटेल. पॉवर फॅक्टर कसं काढता? कॉस फाय म्हणजे काय? आय टीचा अँगल, बरोबर. टाकला आणि हे आन्सर काढलं. पॉवर कन्झ्यूम म्हटलं आहे ना, म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर व्ही आय कॉस फाय. तर हा आय कोणता राहील? टोटल करंटवाला राहील. व्हीची रिअल व्हॅल्यू, आय टीची रिअल व्हॅल्यू, कॉस फायचं पण उत्तर तुम्हाला डायरेक्टली माहिती आहे. कॅल्सीमध्ये टाका, तुम्हाला हे आन्सर भेटेल, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही या चॅप्टरचे ना पूर्ण न्यूमरिकल केले आहे, म्हणजे जे पेपरमध्ये विचारते. आता तुमचं फक्त काय राहिलं आहे? थेरीमध्ये काय? डेफिनेशन पण कशाची आहे? ॲडमिटन्स, कंडक्टन्स, ससेप्टन्स, बस तेवढं आहे. आणि डेरिवेशन जो म्हटलं मी रेझोनंट फ्रिक्वेन्सीवाला, तर रेझोनंट फ्रिक्वेन्सीचं डेरिवेशन सांगून देतो मी. आणि कंपॅरिझन आहे, त्याची थेअरी मी तुम्हाला पाठवून देईल PDF. हे न्यूमरिकल एकदा कसं याला तुम्ही वाचाल आणि हे कॉपीमध्ये प्रॅक्टिस करायची. याची PDF मी पाठवून देईल, ठीक आहे. याच्यामधूनच मग अभ्यास करा तुम्ही, ठीक आहे. समोरचं मग मी तुम्हाला सांगते जे काही रिमेनिंग आहे.